नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती 2026 साठी संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 2 ही सोडून घेणार आहोत। मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका आपण सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती 2026 चा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यानुसार तयार केलेली आहे, जी की येत्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे। तर चला, जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता आपण या प्रश्नपत्रिकाला सोडवायला सुरुवात करत आहोत। त्या अगोदर काय महत्त्वाची सूचना देऊन घेतो, जसं की एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय। तिथे सर्व आपल्याला या पदभरतीचे अपडेट भेटून जातील आणि आपले जे पण क्लास होतात त्याचे अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जाईल। तर त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक उपलब्ध करून दिलेली आहे। त्याच सोबत या प्रश्नपत्रिकेचं PDF आणि अशाच प्रकारच्या रोज प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवण्यासाठी कुठे भेटतील याच्याबद्दल माहिती पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे। तर त्याच्यासाठी व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा, आपल्याला पहिला प्रश्न काय दिलेला आहे। सर्वप्रथम आपल्याला सहकार क्षेत्राचे ज्ञान याच्यावरील आपल्याला 20 प्रश्न बघायचे आहेत। तर बघा, पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, भारतातील आधुनिक सहकारी चळवळीच्या इतिहासात रोचडेले सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली। आपल्याला वर्ष विचारलेलं आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक बी 1844 या वर्षी झालेली आहे। ही स्थापना जर म्हटलं तर आपल्याला इंग्लंडमध्ये झाली होती मित्रांनो। कुठे झाली तर आपल्याला सांगता येईल इंग्लंडमध्ये झाली होती। आधुनिक सहकारी चळवळीच्या विकासात या संस्थेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे मित्रांनो, ठीक आहे। याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्याला काही इतरही पर्याय दिलेले आहेत, जसे की 1830 तर सहकारी चळवळीसाठी प्रसिद्ध आहे, परंतु स्थापना या वर्षी झालेली नाहीये मित्रांनो, ठीक आहे। याच्या व्यतिरिक्त आपल्याला 3 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे 1856, तर हे चुकीचा पर्याय आहे। आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्याला 1904 दिलेला आहे। तर या वर्षी जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल भारतातील पहिल्या सहकारी पत आपल्याला कायद्याचे वर्ष हे मानले जाते मित्रांनो, ठीक आहे। आपल्याला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील पहिल्या सहकारी पत कायद्याचे वर्ष कोणते, तर 1904 तेव्हा आपलं हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असायला पाहिजे। चला, 2 नंबरचा बघा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, भारतातील पहिला सहकारी पतसंस्था कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला। तर आपल्याला पर्याय कोणतं बरोबर असणार आहे सांगायचंय कमेंट बॉक्समध्ये। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1904 या वर्षी। मित्रांनो, यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला या कायद्याला काय म्हणतात मित्रांनो, कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ऍक्ट 1904, ठीक आहे। आपल्याला सांगता येईल हा जो भारतातील सहकारी चळवळीच्या इतिहासातील महत्त्वाचा कायदा होता, ग्रामीण भागातील लोकांना संघटित पद्धतीने पतपुरवठा मिळावा हा त्याचा प्रमुख उद्देश होता, हे आपल्याला सांगता येईल। यामध्येच आपल्याला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की ग्रामीण भागातील लोकांना संघटित पद्धतीने महत्त्वाचा पतपुरवठा मिळावा याच्यासाठी मुख्य कायदा कोणता। तर आपल्याला कोणता सांगता येईल, भारतातील पहिला सहकारी पतसंस्था कायदा जो आहे मित्रांनो 1904 हे आपल्याला सांगता येईल मित्रांनो। याच्या व्यतिरिक्त आपल्याला इतर पर्याय दिलेले आहेत, जसे की 1912 हे आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहे। कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1912 शी संबंधित आहे मित्रांनो, ठीक आहे। त्याच्याबद्दल पुढे माहिती आपण बघूयात मित्रांनो। याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्याला इथं बघा कमिटी, ठीक आहे। आता 1915 दिले मित्रांनो, तर कमिटी अहवाल संबंधित वर्ष 1915, ठीक आहे। आणि 1920 दिलेले मित्रांनो, तर हे आपल्याला या प्रश्नाची संबंधित नाही असं आपल्याला सांगता येईल, ठीक आहे। इतरही माहिती तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असणार आहे, तशाच प्रकारचे प्रश्न मी याच्यामध्ये ऍड केलेले आहेत मित्रांनो। गेल्या 4 ते 5 वर्षापासून आपण आपल्याला जिल्हा बँकेसाठी नोट्स उपलब्ध करून देतोय। त्याच्यानुसार परीक्षेचं स्वरूप कसं असतं, कोणत्या विषयावरती कशा टॉपिकवरती कसे प्रश्न विचारले जातात, हे सर्व अनुभव घेऊन आपण अशा प्रकारच्या संभाव्य प्रश्नपत्रिका रेग्युलर सुरू केलेले आहेत। या प्रश्नपत्रिका कशा जॉईन करायच्या याच्याबद्दल पुढे जेव्हा आपले 10 प्रश्न कंप्लीट होतील तेव्हा तुम्हाला माहिती दिली जाईल, ठीक आहे। चला, पुढे आपल्याला 3 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ऍक्ट 1904 चा प्रमुख उद्देश कोणता। बघा, सांगितल्याप्रमाणे लगेच त्याच्यावरती इथं प्रश्न आलेला आहे मित्रांनो। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ग्रामीण भागात सहकारी पतसंस्थांना प्रोत्साहन, म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। 1904च्या कायद्या या कायद्या अंतर्गत जर म्हटलं तर मुख्य भर ग्रामीण भागातील पतसंस्था निर्माण करून शेतकरी व सामान्य लोकांना संस्थात्मक कर्ज उपलब्ध करून देणं हा त्याचा प्रमुख उद्देश होता, महत्व होतं मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे।
याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्याला बघा व्यापारी बँकेची स्थापना याच्या संदर्भात हा कायदा होता का नाही, ठीक आहे, त्याच्यामुळे याचा संबंध नाहीयेत या कायद्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला जर म्हटलं तर विमा दिलेला आहे मित्रांनो, तर विमा क्षेत्राशी संबंधित होता का नाही, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर इथं औद्योगिक कंपन्यांविषयी दिले तर हे देखील इथं चुकीचं पर्याय असणार आहे. तर बघा पुढील 4 नंबरचा प्रश्न, भारतातील सहकारी पत चळवळीचा अभ्यास करून सुधारणा सुचवण्यासाठी नेमलेल्या मॅकलेगन कमिटीचा अहवाल कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाला. अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, 1915 या वर्षी प्रसिद्ध झाला. मित्रांनो, मॅकलेगन कमिटीने भारतातील सहकारी पत चळवळीचा अभ्यास केला आणि सहकारी संस्थांना अधिक प्रभावी करण्यासाठी सूचना दिल्या होत्या. हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट सांगता येईल. आणि हा जो अहवाल आहे मित्रांनो कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाला, 1915 या वर्षी प्रसिद्ध झाला. याच्या व्यतिरिक्त अजून महत्त्वाचं जर म्हटलं तर ऑप्शन 1 दिलेलं आहे मित्रांनो 1904. तर या वर्षी महत्त्वाचं काय मित्रांनो, पहिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ऍक्ट आहे मित्रांनो. कोणता? पहिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ऍक्ट. हे लक्षात घ्या, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि 1912 ला जर विचारलं तर कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट आहे फक्त. इथं पहिला आपल्याला सांगता येईल पहिला क्रेडिट सोसायटी ऍक्ट आहे मित्रांनो. आणि आपल्याला 1912 ला काय सांगता येईल, फक्त कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट आहे. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. इथं कन्फ्युज होऊ नका मित्रांनो, त्याचं टायपिंग फॉर्मॅटमध्ये आपलं जे हे पीडीएफ आहे त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे, तिथून तुम्ही ते मिळवू शकता. कसं मिळणार पुढे आपल्याला त्याच्याबद्दल माहिती मी देणार आहे. पुढे बघा आपल्याला 5 नंबरचा प्रश्न, ऑल इंडिया रूरल क्रेडिट सर्व्हे कमिटीचा अभ्यास मुख्यतः कशाशी संबंधित होता, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर हा होता ग्रामीण पत व्यवस्थाशी संबंधित. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. हा मुख्य नव्हता, म्हणजे ऑप्शन 1 तर नसणार आहे, त्याच्यानंतर हा देखील नाही आणि हा देखील नाही, ठीक आहे. आपल्याला सांगता येईल ऑल इंडिया रूरल क्रेडिट सर्व्हे जी कमिटी होती त्याचा जो मुख्यतः अभ्यास आहे मित्रांनो कशाशी संबंधित होता, आपल्याला सांगता येईल ग्रामीण पत व्यवस्था, ठीक आहे, याच्याशी संबंधित होता, ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. पुढे बघा पुढील आपल्याला काय दिलेलं मित्रांनो, 6 नंबरचा आपला प्रश्न चालू आहे. प्रश्न आहे सहकारी पतसंस्थांच्या पुनर्जीवनासाठी वैद्यनाथन कमिटी संबंधित आहे. म्हणजे कशाशी संबंधित आहे असं आपल्याला विचारलंय, तर आपल्याला दीर्घकालीन औद्योगिक कर्ज हे दिलंय. त्यानंतर अल्प मुदतीच्या सहकारी पतसंस्था याच्याशी संबंधित आहे, तर हे योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर असणार आहे. हे नाही होणार, विमा क्षेत्र देखील नाही आणि शेअर बाजार देखील नाही, ठीक आहे. अल्प मुदतीच्या सहकारी पतसंस्थांना आपल्याला इथं यांच्याशी संबंधित आहे असं सांगता येईल. थोडक्यात याच्याबद्दल माहिती देतो मित्रांनो, वैद्यनाथन कमिटी, ठीक आहे, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे. तर बघा वैद्यनाथन कमिटीने शॉर्ट टर्म आपल्याला सांगता येईल शॉर्ट टर्म कोऑपरेटिव्ह क्रेडिट स्ट्रक्चर इथं मजबूत करण्यासाठी सुधारणा करण्यासाठी आपल्याला इथं महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या मित्रांनो. याच्यामध्ये कोणकोणत्यांचा समावेश होता मित्रांनो, PACS चा समावेश होता, DCCB चा समावेश होता आणि स्टेट कोऑपरेटिव्ह बँक यांचा समावेश होता मित्रांनो, ठीक आहे. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये एक फुल फॉर्म तुम्हाला माहिती इथं असायला पाहिजे मित्रांनो. बघा STCCS, ठीक आहे, याचा फुल फॉर्म देखील तुम्हाला इथे विचारला जाऊ शकतो. तर याचा फुल फॉर्म आहे मित्रांनो शॉर्ट टर्म कोऑपरेटिव्ह क्रेडिट स्ट्रक्चर, ठीक आहे. अशा प्रकारचा याचा फुल फॉर्म आहे. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि हेच मजबूत करण्यासाठी आपल्याला इथं सूचना दिल्या होत्या. कोणी सूचना दिल्या होत्या? वैद्यनाथन कमिटीने सूचना दिल्या होत्या मित्रांनो. तर त्याच्या संबंधित जर म्हटलं तर याच्यामध्ये कशाशी संबंधित आहे ते विचारलं होतं. तर याच्यामध्ये अल्प मुदतीच्या सहकारी पतसंस्था इथं याच्याशी संबंधित आहे हे आपल्याला सांगता येईल मित्रांनो. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो, तर याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल PACS, ठीक आहे, त्याच्यासोबत DCCB, ठीक आहे, त्यासोबत स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स, ठीक आहे, म्हणजेच SCB, ठीक आहे, या सर्व यांचा समावेश होतो मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे. चला पुढे जर म्हटलं तर बाकी तुम्हाला संपूर्ण माहिती समजून आलेली असेल. बघा पुढे 7 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो, भारतीय संविधानात सहकारी संस्थांची संबंधित पार्ट म्हणजेच भाग 9B, ठीक आहे, भाग 9B, ठीक आहे, किंवा ब असं, ठीक आहे, कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आला, कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आला. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. सर्व तसे महत्त्वाचे प्रश्न मी इथे ऍड केलेले आहेत मित्रांनो. तर घटना दुरुस्ती 97, ठीक आहे, 97
ठीक आहे, या घटना दुरुस्ती अंतर्गत आपल्याला समाविष्ट करण्यात आला असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो, याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 97व्या घटना दुरुस्ती कायदा 2011 नुसार, ठीक आहे, हे देखील आपल्याला माहिती इथं असायला पाहिजे, किंवा याच्याद्वारे सहकारी संस्थांना घटनात्मक महत्व देण्यात आले आणि संविधानात आपल्याला भाग 9ब, ठीक आहे, भाग 9ब हा समाविष्ट करण्यात आला मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. तर त्याच्यावरती हा प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो. याच्यावरती तुम्हाला कोणकोणतं महत्वाचं असणार आहे, एक तर महत्वाचं म्हणजे कोणतं समाविष्ट करण्यात आलं, ठीक आहे, कोणत्या घटना दुरुस्ती अंतर्गत, तर 97व्या हे आपल्याला लक्षात ठेवायचं, कोणत्या वर्षी किंवा कोणत्या कायद्या अंतर्गत, ठीक आहे, 97व्या घटना दुरुस्ती कायदा याच्या अंतर्गत कोणत्या वर्षी, 2011, ठीक आहे, आणि याच्यामध्ये काय समाविष्ट करण्यात आला, भाग 9ब हा समाविष्ट करण्यात आला. ही आपल्याला गोष्ट लक्षात घ्या, सर्व महत्वाचे पॉईंट असणार आहे. ठीक आहे, आता जर म्हटलं तर इथं आपल्याला 73वी घटना दुरुस्ती दिलेली मित्रांनो. याच्यामध्ये कशाशी संबंधित आहे 73वी, तर आपल्याला सांगता येईल पंचायत राज संबंधित आहे, पंचायत राज संस्थाची संबंधित आहे 73वी. त्याच्यानंतर 74वी जर म्हटलं तर आपल्याला नगरपालिकेशी संबंधित आहे, हे देखील आपल्याला माहिती इथं असायला पाहिजे. 86वी जर म्हटलं तर शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित आहे. ठीक आहे, बाकीच्या विषयी देखील थोडक्यात माहिती इथं देऊन घेतलेली आहे. चला पुढील बघा, 8 नंबरचा प्रश्न, भारतीय संविधानातील कोणते कलम राज्याने सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्याबाबत मार्गदर्शन तत्व देते. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न मित्रांनो, भारतीय संविधानातील कोणते कलम राज्याने सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्याबाबतचे जे पण मार्गदर्शक तत्व आहे ते देतं, असा आपल्याला प्रश्न विचारलाय मित्रांनो. तर ते कोणतं कलम आहे मित्रांनो, आपल्याला सांगता येईल 43B, कलम 43B म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. कलम 43B मध्ये राज्याने सहकारी संस्थांची जर म्हटलं तर स्थापना, स्वायत्व किंवा लोकशाही नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापन यांना प्रोत्साहन देण्याबाबतचे मार्गदर्शक तत्व दिलेले आहे. कशामध्ये, कलम 43B यामध्ये. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर कलम आपल्याला कलम 32 दिलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, कलम 32 हा कशाशी संबंधित आहे मित्रांनो, घटनात्मक उपायांचा अधिकार याच्या संबंधित आहे असं आपल्याला सांगता येईल. कलम 51A दिले मित्रांनो, तर मूलभूत कर्तव्य याच्यामध्ये दिलेत 51A मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर कलम 280 दिले मित्रांनो, तर कलम 280 हे कशाच्या रिलेटेड आहे मित्रांनो, वित्त आयोगाशी संबंधित आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. इतरही माहिती तुमच्यासाठी महत्वाची असते, ज्याच्यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो. बघा पुढे आपल्याला काय दिलेलं आहे मित्रांनो, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी सध्या कोणता कायदा इथं लागू आहे असं प्रश्न विचारलाय मित्रांनो. मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी सध्या कोणता प्रमुख कायदा लागू आहे मित्रांनो. महत्वाचा प्रश्न आहे, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 2002 हे महत्वाचं असणार आहे मित्रांनो. वर्ष देखील किंवा 2000 जे 2 वर्ष दिलेले मागं ते तुमच्यासाठी महत्वाचं असणार आहे. काही वेळेस सर्व दिले जाईल आणि हे वर्षच फक्त चेंज केलेलं असेल, तर सर्व तुम्हाला माहिती इथं असायला पाहिजे. ठीक आहे, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी सर्वात महत्वाचं जर म्हटलं तर प्रमुख कायदा कोणता लागू आहे मित्रांनो, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 2002. ही गोष्ट लक्षात घ्या. याच्यामध्ये जर म्हटलं तर एकापेक्षा जास्त राज्यांमध्ये कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांसाठी मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 2002 लागू आहे मित्रांनो. म्हणजे एकापेक्षा, जसं की महाराष्ट्र राज्य झालं आणि इतरही दुसऱ्या राज्यामध्ये. याच्यामध्ये सध्या जर म्हटलं तर कोल्हापूरची बघा, आता मागे एक जाहिरात आली होती. ठीक आहे, कोल्हापूर नागरी सहकारी बँक. ठीक आहे, नागरी सहकारी बँक होती, तर त्याच्यामध्ये जर म्हटलं तर त्या बँकेचे कर्नाटकमध्ये देखील ब्रांचेस आहेत मित्रांनो. आता मागे लिपिक पदाची जाहिरात आली होती, तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील 7-8 ठिकाणी 7-8 जिल्ह्यामध्ये त्या बँकेच्या ब्रांच होत्या आणि याच्यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये देखील त्या बँकेच्या ब्रांच होत्या, तिथे देखील नोकरीची संधी होती मित्रांनो. तर अशाच प्रकारच्या त्या बँकेंना कोणता ऍक्ट लागू आहे मित्रांनो, तर आपल्याला सांगता येईल मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज. ठीक आहे, ऍक्ट 2002 हा लागू आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर इतर माहिती काय मित्रांनो, बघा आता इथं जर म्हटलं तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देतो. इतर बघा आता, तर इथे पर्याय 1 मध्ये दिलाय कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1912 दिलाय मित्रांनो. तर हा कशाशी संबंधित होता मित्रांनो, जुन्या सहकारी कायद्याशी संबंधित होता. सध्याला तो महत्वाचा नाहीये असं आपण म्हणूयात. आता याच्यानंतर जर म्हटलं तर बँकिंग आपल्याला रेग्युलेशन ऍक्ट 1949 दिलेला आहे. तर हा आपल्याला सांगता येईल बँकिंग नियमाशी संबंधित आहे. ठीक आहे, तर याचा काही इथं संबंध येत नाही. त्याच्यानंतर जर म्हटलं तर कंपनीज ऍक्ट हा कंपन्यांशी संबंधित आहे मित्रांनो, काही अडचण नाही, इथे हा लागू होत नाही. चला पुढील 10 नंबरचा प्रश्न बघा, आपल्याला त्याच्या
संदर्भात आलेला आहे मित्रांनो. मल्टी टेस्ट कोऑपरेटिव्ह सोसायटीची नोंदणी कोण करतो? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, नोंदणी कोण करतो असा प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी, सेंट्रल रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आरबीआय दिलेलं आहे मित्रांनो. आरबीआय बँकिंग नियमन करते हे आपल्याला माहिती आहे. नाबार्ड जर म्हटलं तर ग्रामीण आपल्याला सांगता येईल कृषी व ग्रामीण विकास वित्त पुरवठा करते. आणि सेबीचं जर म्हटलं तर भांडवली बाजार नियमन करते असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, पुढील 11 नंबरचा प्रश्न आहे, परंतु त्याच्या अगोदर अतिशय महत्त्वाची माहिती देतो आपल्या नोट्स विषय आणि टेस्ट विषय मित्रांनो. अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे. आता जवळपास जर म्हटलं तर इथून 5 ते 6 मिनिटं आपण नोट्स विषयी माहिती देणार आहे. जर तुम्हाला नोट्स आणि टेस्ट पाहिजे असेल अतिशय महत्त्वाच्या कमी वेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करू शकता, तर तुम्ही 5 ते 6 मिनिटं हा व्हिडिओ बघू शकता कंटिन्यू. त्याच्यामध्ये टेस्ट तुम्हाला कशा भेटतील, हे पीडीएफ तुम्हाला कसे भेटतील याच्याबद्दल माहिती देणार आहे आणि नोट्स कशा भेटतील याच्याबद्दल माहिती देणार आहे. जर तुम्हाला नसेल माहिती बघायची तर व्हिडिओ पुढे स्किप करू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, आपल्या नोट्स जर म्हटलं तर नोट्समध्ये थोडक्यात जर म्हटलं तर सर्वप्रथम टेस्टची माहिती देतो. आता स्पेशल सांगली जिल्ह्यासाठी आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे मित्रांनो. टेस्ट सिरीज जी आता आपण सोडून घेत आहे तशा स्वरूपामध्ये टेस्ट सिरीज असणार आहे. थोडक्यात स्वरूप देखील दाखवतो. तर बघा, आता ही जशी की पहिली टेस्ट आहे आपली, याच्यामध्ये टोटल जर म्हटलं तर बघा अशा प्रकारची ही टेस्ट तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये रोजच्या रोज सोडवण्यासाठी भेटणार. ठीक आहे, टोटल प्रत्येक विषयानुसार जे पण आपले विषय आहे त्या विषयानुसार टोटल 90 प्रश्न असतील. ठीक आहे, 90 प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी दिले जातील. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर म्हटलं तर टोटल 80 प्रश्न झाले. खाली आल्यानंतर लगेच तुम्हाला इथं आन्सर की त्याची भेटून जाईल. आन्सर की दिल्यानंतर लगेच खाली जर म्हटलं तर पहिल्या प्रश्नापासून इथं स्पष्टीकरण इथं भेटून जाईल. जसे की पहिला प्रश्न कोणता होता, त्याचं योग्य उत्तर काय होतं, त्याच्याविषयी इतर माहिती आणि इतर जे पर्याय आहेत त्याची देखील तुम्हाला इथं माहिती दिली जाते. लगेच दुसरा प्रश्न, त्याच्याविषयी तुम्हाला त्याचं उत्तर, त्याची माहिती, स्पष्टीकरण आणि इतर पर्यायांची माहिती या स्वरूपामध्ये आपण या टेस्ट सुरू केलेल्या आहेत मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर गणित बुद्धिमत्तेचं देखील डिटेलमध्ये आपल्याला इथं स्पष्टीकरण भेटून जाईल. डिटेल म्हणजे समजेल असं आपल्याला स्पष्टीकरण या टेस्टमध्ये आपल्याला ऍड केलेलं आहे. प्रत्येक टेस्टचं अतिशय डिटेलमध्ये प्रत्येक विषयाचं, इंग्लिशचं जरी म्हटलं तर इंग्लिशचा प्रश्न आपल्याला 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याचं उत्तर, ते उत्तर कसं आलं, का आलं, त्याच्याविषयी माहिती आणि इतर पर्याय ते का नाही आले त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला दिली जाईल, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युज व्हायचं काहीच कारण नाही. सर्व काही डिटेलमध्ये आपल्या या टेस्ट मध्ये भेटून जाईल. तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला जॉईन करायची असेल तर ती त्याची किंमत ठेवलेली आपण 139 रुपये. ठीक आहे, आता या 139 मध्ये तुम्हाला किती टेस्ट भेटतील आणि कधीपर्यंत भेटतील त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देतो. बघा, याच्यामध्ये आपण टोटल 20 टेस्ट पूर्ण करून घेणार आहे. 20 प्लस टेस्ट करायचा टार्गेट आहे, परंतु 20 टेस्ट तुम्हाला नक्की भेटून जातील. तर या टेस्ट रोज तुम्हाला 1 ते 2 टेस्ट सोडवण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअपवरती पीडीएफ स्वरूपामध्ये सेंड केल्या जातील मित्रांनो. आतापर्यंत 2-3 टेस्ट झाल्या त्या लगेच तुम्हाला भेटून जातील. आता जर म्हटलं तर हा व्हिडिओ तुम्ही 4-5 दिवसानंतर भेटत असेल तर तोपर्यंत आपल्या 7-8 टेस्ट आरामशीर होऊन जातील. त्या टेस्ट लगेच तुम्हाला भेटून जातील. जेव्हा तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवता, पेमेंटसाठी हा नंबर असणार आहे, हे 2 नंबर असणार आहे. कोणत्या नंबरवरती पेमेंट करा आणि कोणत्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा, काय अडचण नाही. ठीक आहे, आता जेव्हा तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवता तोपर्यंतच्या जेवढा पण टेस्ट झाल्या असतील त्या टेस्ट लगेच तुम्हाला पीडीएफ सोडवण्यासाठी दिल्या जातील. पीडीएफ स्वरूपामध्ये सर्वप्रथम टेस्ट सोडवण्याचं ऑप्शन, खाली स्पष्टीकरण. ठीक आहे, ते लगेच दिल्या जातील आणि तिथून पुढच्या ज्या टेस्ट आहेत त्या जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली जाईल. तिथे जॉईन करायचं, तिथे तुम्हाला रोज 1-2 टेस्ट सोडवण्यासाठी इथं पाठवले जातील व्हॉट्सअपवरती. ठीक आहे, ग्रुपवरती मिळत राहतील रेग्युलर. या टेस्ट आपण 31 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करून घेणार आहेत. 20 टेस्ट पूर्ण केल्या जातील मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे पेपरच्या अगोदर तुम्हाला सर्व टेस्ट पीडीएफ स्वरूपामध्ये दिल्या जातील. हाच आपला टार्गेट आहे मित्रांनो. ठीक आहे, पेपर होईपर्यंत तुम्हाला या सर्व टेस्ट पूर्ण करून द्यायचं, स्पष्टीकरण, जास्तीत जास्त रिव्हिजन तुमच्याकडून करून घ्यायची. टेस्ट मध्ये तुम्हाला काय असणार आहे मित्रांनो, 90 प्रश्न विचारले जातील. बँकिंगचे 20 प्रश्न, सहकारचे जे अभ्यासक्रमामध्ये दिले ना त्याचप्रमाणे आपले प्रश्नांचा समावेश असेल. ठीक आहे, बाकीचे टेस्टचे वैशिष्ट्य तुम्ही बघू शकता. टोटल 20 टेस्ट असतील. याची सर्वांची किंमत ठेवलेली 139 रुपये मित्रांनो. अतिशय महत्त्वाचे असणारे प्रश्न, स्पष्टीकरण सर्व काय. ठीक आहे, समजून आलं मित्रांनो. आता सांगतोय, एका सोबत तुम्हाला 20च्या 20 टेस्ट भेटणार नाही. रोज 1-2 टेस्ट तुम्हाला सोडवण्यासाठी दिल्या जातील. 31 ऑगस्ट पर्यंत सर्व टेस्ट पूर्ण करून घेतल्या जातील. जोपर्यंत जेव्हा तुम्ही जॉईन होता तोपर्यंत जेवढ्या पण 9-10 टेस्ट झाल्या असतील, जेव्हा पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तोपर्यंतच्या सर्व जेवढ्या पण टेस्ट झाल्या त्या लगेच तुम्हाला पाठवल्या जातील आणि तिथून पुढच्या टेस्ट मिळवण्यासाठी ग्रुपला जॉईन केलं जाईल आणि तिथे रोज तुम्हाला व्हॉट्सअपवरती 1-2 टेस्ट सोडवण्यासाठी पाठवल्या जातील रेग्युलर. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारची ही टेस्ट सिरीज आहे आपली. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर गेल्या 4-5 वर्षापासून आपण जिल्हा बँकेच्या नोट्स उपलब्ध करून देतोय अतिशय डिटेलमध्ये. कारण आता सांगलीचं जरी म्हटलं तर आपल्याला बँकिंग सहकारवरती किती प्रश्न विचारले जाणार आहेत मित्रांनो, 40 प्रश्न. तर थोडक्यात जर म्हटलं तर बघा, आता बँकिंग सहकारच्या आपल्या ज्या नोट्स आहेत त्या देखील दाखवून घेतो. बघा,
बँकिंग सहकारच्या या नोट्स आहेत, फक्त प्रत्येक विषयाच्या अशाच वेगवेगळ्या आहे, फक्त डेमो पीडीएफ म्हणून बँकिंग सहकारचं दाखवते मित्रांनो. तर या कशा भेटतील आणि ऑफर मध्ये तुम्हाला टेस्ट प्लस नोट्स कशा भेटतील पुढे तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. ठीक आहे, आता बघा बँकिंग सहकारचं बँकिंगचे हे जे मुद्दे आहेत, जसं की बँकिंगची माहिती, त्याच्यामध्ये महत्त्वाचे टॉपिक, त्याच्यानंतर आपल्याला भारतीय बँकिंग व्यवस्था, त्याच्यामध्ये महत्त्वाचे टॉपिक, अशा प्रकारचे बघा बँकिंग आणि सहकार किती टॉपिक आहेत तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. किती टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत नोट्समध्ये, खाली खाली घेतोय, ही आपली अनुक्रमणिका आहे मित्रांनो. बघा टोटल जर म्हटलं तर किती टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. बघा बँकिंगचे टोटल 19 टॉपिक कव्हर केलेत, त्याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट सर्व कव्हर केलेत. सहकारचे 18 टॉपिक इथं कव्हर केलेत मित्रांनो, त्याच्यामध्ये भरपूर टॉपिक आहेत. याच्या व्यतिरिक्त अत्यंत महत्त्वाचे IMP पॉईंट्स देखील आपण कव्हर केलेत. याच्यामध्ये टोटल हे 50 पॉईंट्स मित्रांनो, ज्याच्यावरती बँकिंग सहकारवरती प्रश्न विचारले जातात, हे देखील आपण कव्हर केलेले आहेत. नोट्सचं स्वरूप दाखवतो मित्रांनो. थोडक्यात खाली आलं की जसं की प्रकरण 1 सुरू झालं, त्याच्यामधला जो पण महत्त्वाचा पॉईंट होता त्या पॉईंट विषयी माहिती महत्त्वाचे IMP व्हेरी IMP जे पण असेल ते इथं दिलं जाईल. त्याच्यानंतर लगेच त्याच्यावरती जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न उत्तर आहेत ते तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे, लगेच दुसरा पॉईंट सुरू झाला, त्याच्याविषयी माहिती, लगेच त्याच्यावरती महत्त्वाचे प्रश्न उत्तर. ठीक आहे, त्याच्यानंतर अशाच प्रकारचे तिसरा पॉईंट, त्याच्यावरती लगेच माहिती आणि लगेच त्याचे प्रश्न उत्तर. ठीक आहे, अशा प्रकारचं म्हणजे प्रत्येक प्रकरणानुसार पॉईंटनुसार लगेच आपल्याला सर्व काही माहिती दिलेली आहे. हे फक्त एका प्रकरणाचं झालं मित्रांनो, पहिलं प्रकरण. लगेच आता 2 नंबरचं प्रकरण झालं सुरू, त्याच्यामधला पहिला पॉईंट, त्याच्याविषयी संपूर्ण काही माहिती बघा, अशा स्वरूपामध्ये संपूर्ण काही माहिती. त्याच्यानंतर लगेच खाली आल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती प्रश्न उत्तर या स्वरूपामध्ये तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे, तर बाकी जर म्हटलं तर अशा प्रकारच्या आपल्या या नोट्स असणार आहे, अशाच प्रकारचे संपूर्ण माहिती. आणि खाली जर म्हटलं तर महत्त्वाचे जे 50 पॉईंट घेतले होते पुन्हा, तर ते देखील तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातील. तर अशा प्रकारे आपण जर म्हटलं तर बँकिंग सहकारच्या नोट्स उपलब्ध करून देतोय. अशाच प्रकारच्या इतर सर्व विषयांच्या नोट्स भेटतील, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, संगणक वगैरे. ठीक आहे, यामध्ये सर्व विषयांच्या नोट्स भेटतील मित्रांनो आपल्याला याच स्वरूपामध्ये डिटेलमध्ये. प्रत्येक विषयाच्या सेपरेट 150 ते 200 पेजेच्या नोट्स तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटतील, प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या सेपरेट पीडीएफ मध्ये. याच्या व्यतिरिक्त नोट्समध्ये अजून तुम्हाला मागील झालेल्या जिल्हा बँकेच्या 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उत्तरासोबत भेटून जातील मित्रांनो. या मागील प्रश्नपत्रिका आपण गेल्या 3-4 वर्षापासून कलेक्ट करत आलेलो आहे मित्रांनो, तर त्या सर्व तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातील नोट्समध्ये. आता या मागील प्रश्नपत्रिका का देतोय मित्रांनो, याच्यामध्येच तुमचे 8000 प्लस प्रश्न इथं कव्हर होऊन जातील मागच्या अभ्यासक्रमानुसार. आणि याच्यामध्ये काय होतं, याचा फायदा काय होतो माहिती का, संगणकाचे प्रश्न ऍज इट इज रिपीट होतात मागील प्रश्नपत्रिकेमधून, बँकिंग सहकारचे प्रश्न रिपीट होतात. ठीक आहे, हे खूप महत्त्वाचं असतं मागील प्रश्नपत्रिकेचा फायदा. ठीक आहे, त्याच्यामुळे खूप सारे प्रश्न रिपीट होतात, तर मागील प्रश्नपत्रिकेचा देखील तुम्हाला इथं फायदा होत असतो. तर बघा या सर्व नोट्सची एकत्रित किंमत, सर्व विषयांच्या नोट्स 7 ते 8 विषयाच्या नोट्स डिटेलमध्ये टॉपिकनुसार IMP प्रश्नासोबत आणि मागील सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका झालेल्या उत्तरासोबत सर्वांची किंमत ठेवलेली आपण 229 रुपीज मित्रांनो. ठीक आहे, सेम प्रोसेस असणार आहे. जॉईन साठी जर म्हटलं तर आपल्याला इथं हेच नंबर दिलेले आहेत, कोणत्याही नंबरवरती तुम्ही पेमेंट करू शकता. दोन्ही नंबर पेमेंटसाठी आहेत आणि दोन्ही नंबर व्हॉट्सअपसाठी देखील असणार आहे. पेमेंट करून तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. 229चं पेमेंट असणार आहे, त्याच्यामध्ये सर्व काही तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो, नोट्स प्लस मागील क्वेश्चन पेपर. ठीक आहे, तर हे नोट्सचं आपलं पेमेंट असणार आहे. याच्या व्यतिरिक्त आता बहुतेक विद्यार्थ्यांचा असा प्रश्न येत होते की आम्हाला दोन्ही इथं जॉईन करायचे, ऑफरमध्ये आम्हाला कमी किमतीमध्ये हव्या आहेत. तर बघा या सर्व ज्या टेस्ट सिरीज आहे त्या टेस्ट सिरीजची इथं माहिती आहे आणि इथे सर्व आपल्या नोट्सची माहिती आहे. दोन्ही एकत्रित जर तुम्हाला पाहिजे असतील मित्रांनो, तर दोन्ही एकत्रित आपण उपलब्ध करून देतोय 299 रुपीज मध्ये. याच्यामध्ये तुम्हाला या आपल्या 20 ज्या टेस्ट होणार आहेत त्या देखील भेटतील, बाकी मागील प्रश्नपत्रिका देखील भेटतील आणि बाकी सर्व विषयांच्या टॉपिकनुसार नोट्स ह्या देखील दिल्या जातील. सर्वांचे एकत्रित पेमेंट ठेवलेले 299 रुपीज. जर पाहिजे असेल तर कोणत्याही नंबरवरती पेमेंट करू शकता आणि कोणत्याही नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवू शकता. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर 4 ते 5 मिनिटांमध्ये सर्व नोट्स आणि मागील झालेला क्वेश्चन पेपर, लेटेस्ट आपल्या ज्या संभाव्य प्रश्नपत्रिका, ते ह्या सर्व काही मॉक टेस्ट वगैरे सर्व काही तुम्हाला 299 रुपीज मध्ये ऑफर मध्ये भेटून जातील मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारचं आपण हे स्वरूप ठेवलेलं आहे. तर जॉईन व्हायला विसरू नका, खूप महत्त्वाच्या असणार आहेत ह्या सर्व प्रश्नपत्रिका तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या नोट्स देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या असणार आहेत. तर बघा पुढील 11 नंबरचा प्रश्न, ग्रामीण सहकारी पतव्यवस्थेच्या त्रिस्तरीय रचनेतील गाव पातळीवरील संस्था कोणती? महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो हा देखील. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक ए. ऑप्शन क्रमांक ए म्हणजे PACS. PACS याचा फुल फॉर्म देखील आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपल्याला माहिती पाहिजे प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी. ठीक आहे, म्हणजेच PACS. ठीक आहे, प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी ही त्रिस्तरीय सहकारी आपल्याला सांगता येईल पतसंस्थेतील गाव पातळीवरील संस्था आहे मित्रांनो.
ती शेतकऱ्यांना प्राथमिक पातळीवरती कर्ज व इतर सेवा देते. असा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की गाव पातळीवरील आपल्याला जी संस्था आहे ती कोणती, किंवा शेतकऱ्यांना प्राथमिक पातळीवरती कर्ज देणारी संस्था कोणती. तर आपलं त्या प्रश्नाचं हेच उत्तर असणार आहे PSCS. ठीक आहे, अशा प्रकारचं आपल्या प्रश्नाचं इथे हे योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन बी दिले मित्रांनो, तर ही जिल्हास्तरीय असते. ठीक आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. त्याच्यानंतर स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. स्टेट कोऑपरेटिव्ह बँक जर म्हटलं तर CSB म्हणतात मित्रांनो शॉर्ट फॉर्म मध्ये. ठीक आहे, म्हणजे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, आणि ही राज्यस्तरीय काम करते असं आपल्याला सांगता येईल. नाबार्ड दिलंय. ठीक आहे, नाबार्ड राष्ट्रीय स्तरावरती विकास वित्त संस्था आहे मित्रांनो, जी की आपल्याला शेती, पतपुरवठा किंवा कृषी व ग्रामीण विकासासाठी कार्य करते मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील 12 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. जिल्हा स्तरावरील सहकारी पतसंस्थेचे प्रमुख स्वरूप कोणते. महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. जिल्हा स्तरावरील जे पण सहकारी पतसंस्था असतात मित्रांनो, त्यांचे जे प्रमुख स्वरूप आहे ते आपल्याला विचारले, थोडक्यात नाव विचारलं मित्रांनो. ठीक आहे, तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काय मित्रांनो, DCCB म्हणजेच डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक. हेच आपल्या इथं या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. DCCB ही जिल्हा स्तरावरती काम करणारी सहकारी बँक आहे मित्रांनो. आणि इतर जर म्हटलं तर याच्यामध्ये महत्वाचं काय असतं मित्रांनो, PSCS. ठीक आहे, PSCS आणि इतर ज्या संस्था आपल्याला संस्थांना जे वित्तीय देण्याचं काम DCCB ही बँक करत असते मित्रांनो, हे देखील लक्षात घ्या. आता असा देखील प्रश्न विचारला जातो की PSCS आणि इतर संबंधित संस्थांना वित्तीय मदत कोण करते. तर आपल्याला सांगता येईल DCCB. ठीक आहे, हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ही आपल्याला गाव पातळीवरती काम करते असं म्हणायला हरकत नाही. ही जिल्हा स्तरावरती काम करते मित्रांनो असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, जिल्हा स्तर, गाव स्तर, आणि इथे जर म्हटलं तर RRB दिले मित्रांनो. ठीक आहे, रिजनल रुरल बँक ज्याला म्हणतात मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. आणि इथं स्मॉल फायनान्स बँक दिलेले मित्रांनो. ठीक आहे, स्मॉल फायनान्स बँक ही वेगळ्या प्रकारची बँक आहे मित्रांनो. यामध्ये आपल्याला याचा देखील फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो मित्रांनो. RRBचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो मित्रांनो. तर रिजनल रुरल बँक हे आपल्याला सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे जेवढे पण महत्त्वाचे जे आहेत ना पॉईंट, ते सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमाने कव्हर करत चाललेलो आहेत. तर बघा, त्रिस्तरीय सहकारी पतव्यवस्थेतील राज्यस्तरीय संस्था कोणती. ठीक आहे, आता त्रिस्तरीय सहकारी पतसंस्थेतील आपल्याला राज्यस्तरीय विचारले मित्रांनो. तर जस्ट सांगितलं तुम्हाला स्टेट कोऑपरेटिव्ह बँक मित्रांनो. ठीक आहे, हे आपलं प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार आहे. ही राज्य. ठीक आहे, त्याच्यानंतर ही जिल्हा स्तर. ठीक आहे, जिल्हा स्तर, आणि ही आपल्याला गाव स्तर असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारचं आपल्याला इथं विभागणी करता येईल. ठीक आहे, बाकी जर म्हटलं तर इथे आपल्याला अजून काय दिलेलं मित्रांनो, इथे आपल्याला अर्बन कोऑपरेटिव्ह बँक दिलेले मित्रांनो. ठीक आहे, असं देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. आता हा शब्द जर म्हटलं तर थोडक्यात आपल्याला वेगळा वाटतो, कारण जी त्रिस्तरीय रचना आहे मित्रांनो, किंवा त्रिस्तरीय सहकारी पतव्यवस्था आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्याला PSCS झालं, DCC झालं आणि स्टेट कोऑपरेटिव्ह बँक झालं, यांचा समावेश कळतो. परंतु अर्बन कोऑपरेटिव्ह बँक याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ही आपल्याला सांगता येईल शहरी भागातील. ठीक आहे, शहरी भागातील आपल्याला सहकारी बँक आहे असं सांगता येईल. शहरी भागातील आपल्याला सहकारी बँक आहे असं सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्यामध्ये, सहकारी भागातील आपल्याला सहकारी बँक कोणती. तर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही आपल्याला सांगता येईल मित्रांनो. पुढे बघा, आपल्याला काय दिलेलं आता 14 नंबरचा प्रश्न चालू आहे. नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला म्हणता येईल NCDC. ठीक आहे, NCDC ची स्थापना कोणत्या वर्षी झाली, म्हणजेच नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ठीक आहे, याचा फुल फॉर्म देखील आपल्याला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, NCDC म्हणजे नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. याची स्थापना कोणत्या वर्षी झाली असं विचारलं मित्रांनो. तर स्थापना झाली होती 1963. ऑप्शन क्रमांक C हे प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. NCDC ची स्थापना 1963 मध्ये झाली. सहकारी संस्थांना विकासासाठी वित्तीय व इतर प्रकारचे सहाय्य देणे हे महत्त्वाचे कार्य होते मित्रांनो. ठीक आहे, काय कार्य होतं, कार्य देखील विचारलं जाऊ शकतं. तर आपल्याला सांगता येईल सहकारी संस्थांना विकासासाठी वित्तीय व इतर जे प्रकारचे सहाय्य देणे हे महत्त्वाचं कार्य होतं असं सांगता येईल. इथं 1958 दिलेले मित्रांनो. तर आपल्याला हे 1958 वर्ष दिलेले तर ते नाफेडचे संबंधित आहे. ठीक आहे, नाफेडशी संबंधित आहे असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. हे बाकी चुकीचं पर्याय, हे कशाशी संबंधित नाही बँकिंगच्या रिलेटेड.
आणि बाकी जर म्हटलं तर भारतातील बँक राष्ट्रीयकरणाशी संबंधित वर्ष आहे मित्रांनो, हे 1969 हे आपल्याला सांगता येईल. पुढे बघा, लगेच नाफेड वरतीच इथे प्रश्न आलेला आहे मित्रांनो, नाफेडची स्थापना कोणत्या वर्षी झाली, अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. तर सांगा सर्वांनी. तर नाफेडची स्थापना झालेली 1958 मध्ये. ठीक आहे, 1958 म्हणजे ऑप्शन क्रमांक बी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता नाफेडचा आपल्याला फुल फॉर्म देखील इथं आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर नॅशनल ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग असं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, आपल्याला फेडरेशनल इंडिया ऑफ इंडिया असा प्रकारचा फुल फॉर्म सांगता येईल मित्रांनो. आणि याची स्थापना 1958 मध्ये झाली होती मित्रांनो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर कृषी उत्पादकांना आपल्याला उत्पादनाच्या सहकारी जे पण आहे त्याच्यामध्ये आपल्याला महत्वाची जी भूमिका आहे ती नाफेडची आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर 1946 दिलेले मित्रांनो, तर 1946 हे अमूल, ठीक आहे, अमूलच्या स्थापनेशी संबंधित आहे हे वर्ष. अमूलच्या स्थापनेशी संबंधित याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की अमूलची स्थापना, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. आणि बाकी 1963 दिलेले मित्रांनो, तर एनसीडीसी जस्ट आपल्याला जर म्हटलं तर एनसीडीसी बघा इथं आपल्याला जर म्हटलं तर हे प्रश्नाचं उत्तर होतं मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल मित्रांनो, एनसीडीसीच्या संबंधित आहे 1963 हे वर्ष. ठीक आहे. आणि जर म्हटलं तर आपल्याला 1967 दिलंय, तर आय थिंक IFFCO, ठीक आहे, याच्याशी संबंधित आहे हे वर्ष असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे. तर बघा पुढील 16 नंबरचा प्रश्न याच टॉपिक वरती दिलेला आहे. तर बघा प्रश्न काय दिलेला आहे, IFFCO ची नोंदणी कोणत्या वर्षी झाली. आपल्याला वर्ष विचारले, ऑलरेडी मी तुम्हाला इथं सांगून घेतलं, त्याच्यामुळे सांगतोय आपल्याला सहकार किंवा बँकिंगचे जेवढे पण इतर जे पर्याय आहे त्याच्याविषयी देखील माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असते परीक्षेच्या दृष्टिकोनातून मित्रांनो. ठीक आहे. तर आपल्याला इथं नोंदणी कोणत्या वर्षी झाली असं विचारलंय, तर 1967 म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. IFFCO याचा फुल फॉर्म देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो, पूर्ण रूप देखील विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर काय असणार आहे, इंडियन फार्मर फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड. ठीक आहे. तर हा फुल फॉर्म आहे मित्रांनो IFFCO चा. ठीक आहे, इंडियन फार्मर फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड. ठीक आहे. आणि ही शेतकऱ्यांच्या सहकारी सहभागातून खत क्षेत्रात कार्य करणारी प्रमुख संस्था आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि हिची नोंदणी 1967 मध्ये झाली अशा प्रकारचा आपल्याला सांगता येईल. आता याच्यामध्ये अजून एक खूप महत्वाचा IMP प्रश्न इथे तयार होतोय. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की शेतकऱ्यांच्या सहकारी सहभागातून खत क्षेत्रामध्ये कार्य करणारी प्रमुख संस्था कोणती. तर आपल्याला सांगता येईल IFFCO म्हणजेच इंडियन फार्मर फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड. ठीक आहे, हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता इथं 1958 दिलंय, तर हे आपल्याला नाफेडशी संबंधित आहे मित्रांनो, जे की आपल्याला ऑलरेडी सांगून घेतलं. त्याच्यानंतर जर म्हटलं तर 1963 दिलेलं आहे, तर हे कशाशी संबंधित आहे मित्रांनो, हे NCDCच्या संबंधित आहे. ऑलरेडी मी त्याच्याबद्दल देखील माहिती दिली. आणि हे चुकीचं पर्याय, हे आपल्याला बँकिंग क्षेत्राशी इथं महत्वाचं वर्ष नाहीये. ठीक आहे. वर्ष खूप महत्वाचे असणार, याच्यावरती 2-3 याच टाईपचे प्रश्न नक्की येणार. बघा पुढे आता आपल्याला अमूल सहकारी चळवळीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली असा प्रकारचा प्रश्न विचारलाय. अमूल वरती प्रश्न आलाय, ज्याच्यावरती आपल्याला ऑलरेडी मी माहिती दिलेली आहे. ठीक आहे. आता मागे देखील आपल्या नोट्समध्ये डिटेलमध्ये याच्यावरती चर्चा केली होती. ठीक आहे. नोट्स त्याच्यासाठी खूप महत्वाचे IMP असणार आहे. त्याचा अभ्यास करून या प्रश्नपत्रिका ज्या आपण सराव प्रश्नपत्रिका सुरू केलेल्या आहेत त्या जर सोडवल्या तर नक्कीच एक्झाम साठी तुम्हाला खूप सारा इथं सहकार्य भेटणार आहे मित्रांनो. तुमचा स्कोर वाढण्यासाठी खूप मदत होणार आहे, कारण याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये माहिती दिली आहे मी. ठीक आहे. तर इथं अमूल सहकारी चळवळीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली, तर आपल्याला सांगता येईल 1946 मित्रांनो. ठीक आहे. कुठे बघा, ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आता याच्यामध्ये असा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की अमूलची जी सुरुवात आहे 1946 मध्ये नक्की कोणत्या राज्यामध्ये झाली, तर आपल्याला सांगता येईल गुजरात. ठीक आहे, गुजरात. ठीक आहे, गुजरात आपल्याला सांगता येईल. गुजरात मधील आनंद, ठीक आहे, आनंद येथे झाली हे आपल्याला सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे. 1946 मध्ये कोणत्या राज्यामध्ये, गुजरात मधील आनंद येथे झाली. आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा आणि आपल्याला मध्यस्तरावरती आपल्याला म्हणता येईल इथं अवलंब कमी व्हावा. ठीक आहे. तर याचा प्रमुख उद्देश होता या अमूल सहकारी चळवळीचा. ठीक आहे, असं महत्वाचं आपल्याला सांगता येईल. गुजरातमध्ये इथं सुरुवात झाली आनंद येते, आणि याच्यामध्ये दूध उत्पादक याच्या संदर्भात इथं आपल्याला याचा संबंध येतो असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे. आणि बाकी जर म्हटलं तर इथं 1935 दिलं, तर हे RBIचे स्थापनेचे वर्ष असं आपण सांगू शकतो. आणि त्याच्यानंतर 1942 वर्ष दिलं. 1942 याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे भारत छोडो आंदोलन वर्ष आहे मित्रांनो. आणि
1951 दिले, तर हे चुकीचं आहे मित्रांनो. हे काही एवढं मला आठवत नाही. 1951 याच्या वेळेस काय महत्वाची आहे की नाही माहिती. ठीक आहे, पुढील बघूयात आता डायरेक्टली. पुढील 18 नंबरचा प्रश्न आहे, ग्राहक सहकारी संस्थेचा प्रमुख उद्देश कोणता? ग्राहक सहकारी संस्थेचा प्रमुख उद्देश आपल्याला विचारलाय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा काय सांगतील मित्रांनो. तर आपल्याला सांगतील ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, ग्राहकांना योग्य दरात वस्तू उपलब्ध करून देणे. आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 हे सांगतील ग्राहक सहकारी संस्थेचा प्रमुख उद्देश ग्राहकांना योग्य दरात वस्तू उपलब्ध करून देणे. हे होणार नाही खत विकणे किंवा फक्त औद्योगिक कर्ज घेणे किंवा निर्यात वाढवणे, हे काही होणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला खत विक्री हे कृषी खत सहकारी संस्थेशी संबंधित आहे असं सांगता येईल. आणि पुढे जर म्हटलं तर औद्योगिक, तर हे जर म्हटलं तर आपल्याला बँकिंग क्षेत्राशी संबंधित आहे. आणि निर्यात जर म्हटलं तर आपल्याला आपण म्हणू शकतो वेगळं क्षेत्र, याचा काही संबंध नाही. ठीक आहे, चला पुढील 19 नंबरचा प्रश्न, गृहनिर्माण सहकारी संस्थेचा प्रमुख उद्देश कोणता? गृहनिर्माण सहकारी संस्थेचा प्रमुख उद्देश कोणता आहे बघा बरं, कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, सदस्यांना घरांची जी सुविधा आहे ती उपलब्ध करून देणं, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. बाकी जर म्हटलं तर इथं हे 3 पर्याय चुकीचे आहेत मित्रांनो. हे विमा क्षेत्राशी संबंधित आहे, बँकिंग सेवा देणे हे नाहीये. ठीक आहे, तर गृहनिर्माण सहकारी संस्थेचा प्रमुख उद्देश काय आहे मित्रांनो? सदस्यांना घराची सुविधा उपलब्ध करून देणे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. इथं बघा 20 नंबरचा प्रश्न चालू आहे. तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे, विपणन सहकारी संस्थेचे प्रमुख कार्य कोणते? विपणन सहकारी संस्थेचे प्रमुख कार्य कोणते आहे? मग सांगता येईल ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे, ए नव्हे, ऑप्शन क्रमांक विपणन बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक ए, सदस्यांचा शेतमाल एकत्रितपणे बाजारात विकणे. ठीक आहे, तर हे आपल्याला विपणन सहकारी संस्थेचे मुख्य किंवा प्रमुख कार्य आपल्याला सांगता येईल. ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पासपोर्ट वगैरे जर म्हटलं तर आपल्याला सहकारी यंत्रणा, विमा जर म्हटलं तर विमा संस्था, आणि भरती जर म्हटलं तर खाजगी किंवा सहकारी संस्था, याचं आपल्याला कार्य सांगता येईल. विपणन आपल्याला सांगता येईल शेतकऱ्यांना, आपल्याला महत्वाचं सदस्यांना जो पण शेतमाल आहे तो एकत्रितपणे बाजारात विकणं, हे आपल्याला प्रमुख कार्य सांगता येईल. आता डायरेक्टली आपण सुरुवात करत आहोत या दुसऱ्या भागाला. तर बघा पहिला आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, आरबीआय कडून व्यापारी बँकांना दीर्घकालीन सामान्य कर्जासाठी आकारला जाणारा प्रमुख दर कोणता? याच्यासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहेत. रेपो रेट. आता रेपो रेट म्हणजे काय मित्रांनो, सर्वात महत्वाचं, याच्यावरती देखील वारंवार प्रश्न विचारला जातो. तर आरबीआय कडून पात्र सिक्युरिटीच्या बदल्यात अल्पकालीन निधी देण्याचा दर जो असतो तो असतो रेपो रेट. ठीक आहे, आता आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर काय सांगता येईल? बँक रेट. हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. ठीक आहे, आरबीआय कडून व्यापारी बँकांना दीर्घकालीन, ठीक आहे, आपल्याला इथं दीर्घकालीन सामान्य कर्जासाठी आकारला जाणारा जो प्रमुख दर आहे तो बँक रेट या नावाने ओळखला जातो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. याच्या व्यतिरिक्त 3 नंबरचा पर्याय काय दिलाय? रिझर्व्ह रेपो रेट. आता रिझर्व्ह रेपो रेट काय असतो मित्रांनो? आरबीआय कडून निधी घेण्याचा जो संबंधित आपल्याला इथं सांगता येईल मित्रांनो. आणि CRR दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, CRR म्हणजे आपल्याला सांगता येईल मित्रांनो, आरबीआय कडे ठेवायची जी रोख रक्कम आहे मित्रांनो, त्याला आपण म्हणतो CRR. ठीक आहे, अशा प्रकारचं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारची बाकीची इतर माहिती तुम्हाला इथं असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला 2 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, CRR म्हणजे काय? ठीक आहे, आता याच्याच वरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो. आता CRR म्हणजे आपल्याला थोडक्यात त्याचा फुल फॉर्म देखील आपल्याला इथं विचारला जाऊ शकतो. तर याचा फुल फॉर्म आपल्याला काय सांगता येईल मित्रांनो? कॅश रिझर्व्ह रेशिओ. ठीक आहे, महत्वाचा IMP पॉईंट असणार आहे मित्रांनो, नोट करून घ्या. तसं आपल्याला ह्या क्वेश्चन पेपरचं PDF मी देणारच आहे. ते कुठं भेटेल त्याच्याविषयी संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये, हे 10 प्रश्न सोडून झाले. ठीक आहे, 10 प्रश्न सोडून झाले की त्याच्याबद्दल PDF कसं भेटेल, बाकी नोट्स आणि टेस्ट तुम्हाला सोडवण्यासाठी कशा भेटतील त्याच्याबद्दल माहिती दिली जाईल. तर CRR याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. तर आपल्याला सांगता आला पाहिजे मित्रांनो, कॅश रेशिओ, कॅश रिझर्व्ह रेशिओ. ठीक आहे, आता इथं आपल्याला कॅश रेशिओ, आपल्याला CRR म्हणजे काय विचारले. ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, बँकेने आरबीआय कडे ठेवण्याची जी रोख राखीव रक्कम आहे, ठीक आहे, जस्ट तुम्हाला सांगितलं मित्रांनो, तर ती असते CRR. ठीक आहे, CRR चा फुल फॉर्म पुन्हा सांगतो आपल्याला, कॅश रिझर्व्ह रेशिओ. आणि याला जर म्हटलं त्याच्या संबंधित माहिती सांगायची जर म्हटलं तर बँकेनी त्याच्या NTTL, ठीक आहे, NDTL, ठीक आहे, यांच्या ठराविक भागाची जी रोख रक्कम आहे ती आरबीआय कडे राखीव ठेवायची असते. तर याच्यामध्ये येते ते मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे इतर माहिती तुमच्यासाठी महत्वाची असते. आता जर म्हटलं तर बँकेने ग्राहकांना द्यायचे कर्ज, तर हे कर्जा संदर्भात आहे. ठीक आहे, बाकी जर म्हटलं तर इथं आपल्याला सरकारचा कर आणि बँकेचा नफा या आपल्याला या प्रश्नाची संबंधित नाहीये. चला पुढील 23 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो, SLR. ठीक आहे, SLR
SLR मध्ये बँकांना आपली रक्कम कोणत्या स्वरूपात ठेवावी लागते? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं आपलं काय उत्तर असणार आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, द्रव रूप मालमत्ता किंवा सरकारी रोखे इत्यादी. ठीक आहे, द्रवरूप मालमत्ता किंवा सरकारी रोखे आपण या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगू शकतो. ठीक आहे, बाकीचे चुकीचे पर्याय आहेत मित्रांनो. याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला कधी कधी SLR म्हणजे काय याचा फुल फॉर्म देखील आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर तो आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो. स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशिओ. ठीक आहे, आपल्याला याचा फुल फॉर्म देखील इथं माहिती असायला पाहिजे. बँकांना त्यांच्या ठेवीच्या ठराविक भागाच्या समतुल्य स्वरूपात किंवा द्रवरूप मालमत्ता ठेवावी लागते. त्यात सोने म्हणा, रोखे म्हणा किंवा आपल्याला सामान्यत प्राप्त जे पण सरकारी रोखे आहेत मित्रांनो, यांचा समावेश याच्यामध्ये असू शकतो मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे जर म्हटलं तर द्रवरूप मालमत्ता किंवा सरकारी रोखे या प्रश्नाचं इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, याचा फुल फॉर्म आणि इतर माहिती देखील तुम्हाला इथं महत्वाची असणार आहे. बाकीचे जर म्हटलं तर इथे चुकीचे पर्याय दिलेले आहेत. इथं बघा 24 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? रेपो रेट वाढल्यास सामान्यतः काय परिणाम होतो? महत्वाचा प्रश्न मित्रांनो, ऑलरेडी 2-3 वेळेस परीक्षेला आलेला आहे जिल्हा बँकेसाठी देखील. ठीक आहे, रेपो रेट वाढल्यास आपल्याला सामान्यतः काय परिणाम होतो असं विचारलंय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी. बँकेसाठी आरबीआय कडून निधी घेणे महाग होते. ठीक आहे, महाग होते लक्षात घ्या. जेव्हा जर म्हटलं तर इथं वाढल्यास तर महाग होते असं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. याच्यावरती प्रश्न येतो वारंवार. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर अजून माहिती सांगायची जर म्हटले तर रेपो रेट वाढल्यावर आरबीआय कडून अल्पकालीन निधी घेण्याचा जो खर्च आहे तो वाढतो मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे बँकेच्या कर्जावरही वाढीचा दाब होतो. ठीक आहे, आपण म्हणू शकतो वाढीचा दबाव येऊ शकतो असं म्हणू शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये जर म्हटलं तर हा आरबीआय कडून इथे बघा बँकेसाठी आरबीआय कडून कर्ज घेणे स्वस्त होते. हे उलट झालं त्याच्या. ठीक आहे, उलट झालं असं आपण म्हणू शकतो. योग्य उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, आता कारण इथं स्वस्त होते परंतु इथं याचं उत्तर आहे महाग होते. ठीक आहे, त्याच्यामुळे हे उलट झालं थोडक्यात. आणि जर म्हटलं तर SSR 0 होते, याचा काही संबंध नाही मित्रांनो. आणि बाकी जर म्हटलं तर हे देखील आपल्या याच्या पर्यायाचं चुकीचं आहे. तर पुढे बघा 25 नंबरचा प्रश्न, रिझर्व्ह रेपो रेट ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? महत्वाचा IMP प्रश्न मित्रांनो, व्यवस्थित ही संकल्पना समजून घ्या मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आरबीआय कडून बँकेकडून निधी उधार घेणे. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आता ही संकल्पना थोडक्यात समजून घ्या. आता रेपो रेट तुम्हाला थोडक्यात समजून आलं, परंतु रिझर्व्ह रेपो रेट ही संकल्पना कशी असते मित्रांनो? जसे की इथं बघा व्यापारी बँक आहेत मित्रांनो. ठीक आहे, या व्यापारी बँका काय करतात मित्रांनो? यांच्याकडे जो अतिरिक्त पैसा आहे, ठीक आहे, अतिरिक्त जो पैसा आहे मित्रांनो तो कोणाकडे जमा करते? ठीक आहे, अतिरिक्त पैसा जमा आपण म्हणूया आरबीआय कडे करते. ठीक आहे, आरबीआय कडे जमा करते. ठीक आहे, आणि आरबीआय काय करते मित्रांनो? त्याला व्याज दर देते. ठीक आहे, व्याज दर देते मित्रांनो असं आपण म्हणूयात. तर त्या व्याज दरालाच काय म्हणतात मित्रांनो? रिझर्व्ह रेपो रेट. ठीक आहे, रिझर्व्ह रेपो रेट त्यालाच म्हणतात मित्रांनो. ठीक आहे, जे व्याज दर इथं आरबीआय देते त्यालाच रिझर्व्ह रेपो रेट असे म्हणतात. ते कोणाला देते मित्रांनो? व्यापारी बँकांना. ठीक आहे, असं आपण म्हणूयात मित्रांनो. तर अशा प्रकारची ही संकल्पना मित्रांनो, तर त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. थोडक्यात व्यापारी बँक जे आहे त्यांच्याकडे अतिरिक्त पैसा तो आरबीआय कडे देते. ठीक आहे, जमा करते आणि त्याला ते काय करते? व्याज दर देते आरबीआय. ठीक आहे, त्यालाच रिझर्व्ह रेपो रेट असं म्हणतात आणि हे व्यापारी बँकांना मिळत असतं मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारचं आपण इथं म्हणू शकतो. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर बाकीचे जे आहे ते हे करा संदर्भात आहे. हे शेअर्स म्हणजे आपल्याला सांगता येईल मित्रांनो भांडवलाशी संबंधित आहे आणि हे विमा संदर्भात आहे. ठीक आहे, आता पुढे बघा आपल्याला पुढील 26 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो? MSF याचे पूर्ण रूप आपल्याला विचारलेलं आहे. तर आपल्याला काय सांगता येईल मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो? ठीक आहे, मार्जिनियल स्टँडिंग फॅसिलिटी. कुठे बघा आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये हे पर्याय दिसत आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की MSF ही कशाशी संबंधित आहे मित्रांनो? ठीक आहे, ही कशाशी संबंधित आहे मित्रांनो? तर ती आरबीआयशी संबंधित आहे मित्रांनो. कशाशी संबंधित? आरबीआयशी संबंधित आहे असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, आरबीआयची संबंधित किंवा आरबीआयची सुविधा आहे. ठीक आहे, आरबीआयची एक सुविधा आहे असं आपण म्हणू शकतो. काय? MSF हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये जर म्हटलं तर काय असतं मित्रांनो? पात्र अनुसूचित व्यापारी बँकांना अत्यावश्यक परिस्थितीमध्ये अल्पकालीन तरलता मिळवण्यासाठी ही उपयोगी ठरते असं आपल्याला सांगता येईल. काय? MSF. ठीक आहे, म्हणजेच मार्जिनियल स्टँडिंग फॅसिलिटी. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे 27 नंबरचा प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो? ओपन मार्केट ऑपरेशन्स म्हणजेच ठीक आहे OMO. ठीक आहे, ओपन मार्केट ऑपरेशन्स मध्ये आरबीआय मुख्यत्वे काय करते?
याच्यामध्ये आरबीआय मुख्यतः काय करते मित्रांनो, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक बी, सरकारी रोख्यांची खरेदी विक्री करते. ठीक आहे, सरकारी रोखे जे आहेत मित्रांनो त्याची खरेदी विक्री करते आरबीआय. ठीक आहे, यामध्ये ओपन मार्केट ऑपरेशन मध्ये आरबीआय मुख्यतः जे सरकारी रोखे आहेत त्यांची खरेदी विक्री करते असं आपल्याला सांगता येईल. याच्यामध्ये जर म्हटलं तर OMO याच्याद्वारे आरबीआय बाजारात सरकारी सिक्युरिटीची खरेदी विक्री करून प्रणालीमध्ये तरलता नियंत्रित करते असं देखील आपल्याला म्हणायला हरकत नाही मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे पर्याय ते चुकीचे आहेत असं म्हणायला हरकत नाही. चला पुढील 28 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो बघा. बँकेच्या कर्ज खात्याला सामान्यतः NPA कधी कधी मानला जातो, NPA कधी मानला जातो. ठीक आहे, बँकेच्या कर्ज खात्याला सामान्यतः NPA. आता NPA काय असतं मित्रांनो, NPA काय असतो हे देखील आपल्याला माहिती असायला पाहिजे. कधी मानला जातो असं विचारलंय तर त्याची कालावधी आहे मित्रांनो 90 दिवसापेक्षा जास्त काळ व्याज हप्ता थकीत. ठीक आहे, म्हणजे 90 दिवसापेक्षा जास्त तुम्ही एखादा हप्ता थकीत केला की याच्यामध्ये NPA मानला जातो मित्रांनो. आता NPA म्हणजे काय मित्रांनो, नॉन परफॉर्मिंग ऍसेट असं आपण म्हणू शकतो. याचा फुल फॉर्म देखील आपल्याला माहिती पाहिजे. नॉन परफॉर्मिंग ऍसेट असं आपल्याला त्याच्यामध्ये गृहीत धरलं जातं मित्रांनो. म्हणजे सामान्यतः कर्जाच्या व्याजाची जी पण किंमत आहे, मुद्दल आहे, ती 90 दिवसापेक्षा जास्त काळ थकीत राहिले तर तेव्हा ते जे खातं आहे ते मित्रांनो ते मानलं जातं NPA. ठीक आहे, NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ऍसेट. ठीक आहे, याच्यामध्ये वर्गीकृत केलं जातं, मानलं जातं असं म्हणायला हरकत नाही. चला पुढील आपल्याला काय दिलेलं मित्रांनो, 29 नंबरचा प्रश्न बघा. 29 नंबरचा केवायसीचा मुख्य उद्देश काय. केवायसी आपल्याला याचा फुल फॉर्म देखील परीक्षेला भरपूर वेळेस आलेला आहे. केवायसी याचा फुल फॉर्म देखील आपल्याला माहिती पाहिजे, उद्देश देखील माहिती पाहिजे. आता केवायसीचा फुल फॉर्म काय मित्रांनो, नो युअर कस्टमर. ठीक आहे, नो युअर कस्टमर हा फुल फॉर्म झाला आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ग्राहकाची ओळख व पत्ता पडताळणे. ठीक आहे, याचा मुख्य उद्देश काय आहे, ग्राहकाची ओळख व पत्ता पडताळणे. आता याच्यामध्ये ग्राहकाची ओळख, पत्ता, आवश्यक जी पण माहिती आहे ती पडताळून गैरव्यवहार किंवा मनी लॉन्ड्रिंगचे जे केसेस आहेत मित्रांनो त्याचा धोका कमी करणे हा केवायसीचा उद्देश असतो, मुख्य उद्देश आपण म्हणू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारचा आपल्याला मुख्य उद्देश देखील इथे विचारला जाऊ शकतो कधी कधी. तर यामध्ये जर म्हटलं तर ग्राहकाची ओळख, पत्ता आणि जी पण आवश्यक माहिती आहे ती पडताळून जे पण गैरव्यवहार आहे ते हँडल केले जातात किंवा मनी लॉन्ड्रिंगचा जो धोका आहे तो कमी केला जातो. तर हा केवायसीचा मुख्य उद्देश आहे असं आपण बाकी म्हणू शकतो मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघा. 30 नंबरचा प्रश्न आहे IFSC कोड. ठीक आहे, IFSC कोड चा वापर मुख्यतः कशासाठी केला जातो. महत्वाचा प्रश्न आहे. मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं का IFSC हा कोड किती अंकाचा असतो, 11 अंकाचा. 5 नंबरचं जर म्हटलं तर अक्षर किंवा अंक काय असतं तर 0 असतं. याच्यावरती देखील प्रश्न आलेला आहे दोनदा. हा किती अंकाचा असतो, किती अंक किंवा अक्षराचा असतो, तर याच्यावरती देखील प्रश्न आलेला आहे मित्रांनो परीक्षेसाठी. आणि असा देखील प्रश्न विचारला जातो की हा कशासाठी वापरला जातो, तर हा कशासाठी वापरला जातो, शाखेची ओळख पटवण्यासाठी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, याचा कधी कधी आपल्याला जर म्हटलं तर फुल फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो. तर मग आपल्याला फुल फॉर्म काय सांगता येईल मित्रांनो, IFSC चा आपल्याला माहिती पाहिजे इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड. ठीक आहे, इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला हा 11 अंकाचा असतो हे महत्वाचं आहे. आणि शेवटला जर म्हटलं तर 5 नंबरचा अंक किंवा अक्षर काय असतं ते नेहमी प्रत्येक बँकेचं 0 हे आपल्याला असतं ते माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, तर बघा आता आपल्याला पुढील 31 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो, NEFT याचे पूर्ण रूप काय, फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे. तर आपल्याला काय सांगता येईल, ऑप्शन क्रमांक 1 नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. ठीक आहे, हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. NEFT म्हणजेच आपल्याला सांगता येईल नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर ही भारताची इलेक्ट्रॉनिक पद्धतीने निधी जी एक प्रणाली आहे मित्रांनो, निधी ट्रान्सफर करण्याची एक प्रणाली आहे असं आपण म्हणू शकतो मित्रांनो. ठीक आहे, बाकीचे जे पर्याय आहेत ते चुकीचे आहेत. पुढे बघा आपल्याला म्हटलेले RTGS व्यवहाराचे वैशिष्ट्य कोणते. RTGS व्यवहाराचे वैशिष्ट्य आपल्याला विचारलेत मित्रांनो. तर काय वैशिष्ट्ये आहेत मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी व्यवहार रिअल टाइम आणि ग्रॉस सेटलमेंट पद्धतीने होतो. ठीक आहे, थोडक्यात RTGS चा फुल फॉर्म देखील हाच आहे मित्रांनो, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. ठीक आहे, आणि याचं जर म्हटलं तर मुख्य वैशिष्ट्य तेच आहे, व्यवहार रिअल टाइम आणि ग्रॉस आपण म्हणू शकतो सेटलमेंट पद्धतीने होतो अशा प्रकारचा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हेच इथं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. बाकी जर म्हटलं तर बघा इथं जर म्हटलं तर व्यवहार बॅच मध्येच होतो अशा प्रकारचं, हे चुकीचं आहे मित्रांनो. आता इथं बॅच सेटलमेंटचा देखील प्रकार असतो मित्रांनो. याच्यामध्ये जर म्हटलं तर तो पारंपरिक पद्धतीशी संबंधित आहे. कोणत्या पारंपरिक आपण म्हणू शकतो, आता जस्ट आपण त्याच्याविषयी माहिती बघितली NEFT. ठीक आहे,
हा जो बॅच सेटलमेंटचा देखील एक प्रकार आहे मित्रांनो, बॅच सेटलमेंट, तर तो NEFTच्या पारंपरिक पद्धतीशी संबंधित आहे असं आपण लक्षात ठेवा. त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, आणि हे चुकीचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर हे देखील चुकीचं आहे, त्याच्यामुळे याचं काही एवढं आपल्याला माहित करण्याची गरज नाही. पुढे बघा, आपल्याला पुढे 33 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो, UPIचे पूर्ण रूप विचारले मित्रांनो. UPIचे पूर्ण रूप, इथं बहुतेक विद्यार्थी इथं चुका करतात मित्रांनो. ऑलरेडी हा प्रश्न देखील भरपूर वेळेस आलेला आहे, परंतु तुमची रिव्हिजन इथं पाहिजे, त्याच्यामुळे जेवढे पण महत्त्वाचे IMP प्रश्न आहेत ते मी पुन्हा पुन्हा ऍड केलेले आहेत मित्रांनो. मागील क्वेश्चन पेपरमध्ये देखील 4-5 वेळेस तुम्हाला हा प्रश्न आलेला बघण्यासाठी भेटून जाईल. ठीक आहे, तर याचं आपल्याला योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा, युनिफाईड पेमेंट्स, इथं पेमेंट्स आहे हे लक्षात ठेवा. काही वेळेस विद्यार्थी काय करतात, इथं बघा याचं हे उत्तर सिलेक्ट करतात, इथे बहुतेक जण चुका करतात. इथं आपल्याला पेमेंट आहे आणि इथं पेमेंट्स आहे, इथं यस जोडलेला आहे, इथं बहुतेक 100% विद्यार्थ्यांची चुका होतात मित्रांनो. युनिफाईड पेमेंट इंटरफेस हे पण बरोबर आहे, फक्त इथं यस जोडलेला नाहीये वरती. ठीक आहे, आणि इथं खाली यस जोडलेला आहे. या छोट्या छोट्या गोष्टी लक्ष द्या, कारण इथेच तुमचे मार्क जातात मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे यस जोडलेलं जे पेमेंट्स आहेत मित्रांनो, ते आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि UPI ही महत्वाचं जर म्हटलं तर कोणी विकसित केली असं देखील प्रश्न विचारला जातो. UPI ही प्रणाली, पेमेंट प्रणाली कोणी विकसित केली असं विचारलं जातं. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, NPCL. ठीक आहे, कालच याच्यावरती आपण चर्चा केलेली मित्रांनो. UPI ही NPCL द्वारे विकसित केलेली डिजिटल पेमेंट प्रणाली आहे असं आपण म्हणू शकतो. आणि मोबाईलद्वारे बँक खात्यामधून जलद पैसे पाठवता येतात, कशाच्या मार्गाने, UPIच्या माध्यमाने. जसे की प्रत्येक आपण जर म्हटलं तर फोन पे, गुगल पे, पेटीएम किंवा ऑनलाईन कशाचाही वापर करत असाल तर ते सर्व पेमेंट UPIच्या माध्यमाने होत असतात. आणि UPI ही पेमेंट जी प्रणाली आहे, किंवा आपल्याला म्हणू शकतो ही कोणी विकसित केलेली आहे, तर NPCL. ठीक आहे, हिने आपल्याला विकसित केलेले बघण्यासाठी भेटते. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे, आता इथं हे महत्वाचं फक्त लक्षात घ्या, इथं युनिफाईड पेमेंट्स मध्ये इथं यस जोडलेलं आहे, ते आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे, बाकी सर्व पर्याय इथं चुकीचे आहेत. तर बघा, पुढील 34 नंबरचा प्रश्न, CTS म्हणजे काय, CTS म्हणजे काय मित्रांनो. ठीक आहे, याचा फुल फॉर्म आपल्याला विचारलाय थोडक्यात, आणि हे कशासाठी कार्य करतं हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर याचा फुल फॉर्म आपल्याला सांगता येईल, चेक ट्रंकेशन सिस्टीम. ठीक आहे, चेक ट्रंकेशन सिस्टीम म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आणि याचं कार्य काय आहे मित्रांनो नक्की, आता CTS मध्ये चेकची जी प्रतिमा आहे व जी पण आवश्यक माहिती आहे ती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रक्रिया केली जाते त्याची, आणि त्यामुळे चेक क्लिअरिंग अधिक जलद गतीने होते. असं देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की चेक क्लिअरिंग अधिक जलद गतीने करण्यासाठी कशाचा वापर केला जातो किंवा काय उपयोगी येतं, तर आपण म्हणू शकतो CTS. ठीक आहे, हे आपल्या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार आहे, म्हणजे चेक ट्रंकेशन सिस्टीमचा उपयोग केला जातो मित्रांनो. ही आपल्यासाठी महत्त्वाची माहिती असणार आहे. चला, पुढील प्रश्न बघा, आपल्याला काय दिलेलं मित्रांनो, CASA. ठीक आहे, CASA मध्ये C आणि SA चा अर्थ काय मित्रांनो. ठीक आहे, म्हणजेच करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट, म्हणजे करंट अकाउंट प्लस सेव्हिंग अकाउंट याचा अर्थ होतो CASA. ठीक आहे, अशा प्रकारचा. आणि याचा उपयोग कशासाठी केला जातो मित्रांनो, याच्यामध्ये रेशिओ काढण्यासाठी. ठीक आहे, रेशिओ महत्वाचा असतो याच्यामध्ये, तर त्याच्या संदर्भातला हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट हे आपल्याला लगेच लक्षात येऊन जाईल. इथं प्लस हे लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे, करंट अकाउंट प्लस सेव्हिंग अकाउंट याला म्हणतात CASA. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. पुढील बघा, 36 नंबरचा प्रश्न आपला चालू आहे. तर आपल्याला 36 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, प्युअरिटी सेक्टर लँडिंग मध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्राला प्राधान्य दिलं जातं, तर कृषी क्षेत्राला प्राधान्य दिलं जातं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक काय असणार आहे, 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. मोठे लक्ष जर म्हटलं तर मोठे लक्ष आपल्याला उद्योगांना, इथं जर म्हटलं तर आपण म्हणू शकतो PSL झालं, जे हे आपल्याला लक्ष म्हणता येणार नाही, म्हणजे सॉरी याचं हे लक्ष म्हणता येणार नाही, हे मोठ्याच्या उद्योजकांसाठी, हे कृषीसाठी मित्रांनो. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला, पुढील बघा प्रश्न काय दिलेला आहे, MCLR. ठीक आहे, MCLR चे पूर्ण रूप काय मित्रांनो, याचं आपल्याला पूर्ण रूप सांगायचं आहे. तर मग याचा आपल्याला फुल फॉर्म काय सांगता येईल मित्रांनो, मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस लेंडिंग रेट. ठीक आहे, ऑप्शन ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे, मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स. ठीक आहे, बेस लेंडिंग रेशिओ. ठीक आहे, लेंडिंग रेशिओ म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. बाकीचे जे आहेत ते चुकीचे आहेत मित्रांनो. चला, आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल, आपल्याला MCLR
हा बँकेच्या कर्ज दर निश्चित करण्यासाठी वापरला जातो. असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला, बँकेचा कर्ज दर निश्चित करण्यासाठी काय वापरलं जातं? तर आपल्याला सांगता येईल मित्रांनो, MCLR, ठीक आहे, म्हणजेच मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस लेंडिंग रेशिओ, ठीक आहे, किंवा रेशिओ नाही, रेट, ठीक आहे. हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला बेंचमार्क लेंडिंग रेट फ्रेमवर्क आहे असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो, ठीक आहे. चला पुढील प्रश्न. पुढील बघा आपल्याला 38 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. तर आपल्याला प्रश्न दिलाय बेसेल 3 मुख्यतः कशाशी संबंधित आहे मित्रांनो. हा एक महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. आणि याचा उद्देश काय आहे असा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. आता हा कशाशी संबंधित आहे मित्रांनो, बँकिंग क्षेत्रातील भांडवली पर्याप्त व जोखीम व्यवस्थापन, ठीक आहे. आता याच्यामध्ये हा आपल्या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर झालं मित्रांनो. बँकिंग क्षेत्रामधील भांडवल जे पर्याप्त आहे त्याच्यामध्ये जर म्हटलं तर, आणि त्यासोबत जोखीम व्यवस्थापन करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तर या संदर्भात याचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो बेसल 3चा जर म्हटलं तर उद्देश बँकेची जर म्हटलं तर जी पण भांडवली क्षमता आहे किंवा लिक्विडिटी म्हणू शकतो आणि रिस्क मॅनेजमेंट मजबूत करणे हा मुख्य उद्देश आहे मित्रांनो, ठीक आहे. समजून घ्या मित्रांनो, भांडवली क्षमता, लिक्विडिटी आणि रिस्क मॅनेजमेंट मजबूत करणे हा आपल्याला बेसल 3चा मुख्य उद्देश आहे असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. तर इथं तेच आपल्याला दिलेलं आहे. तर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. चला पुढील बघा 39 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे. DICGC, ठीक आहे, DICGC अंतर्गत एका बँकेतील एका ठेवीदारांच्या ठेवींचा विमा कितीपर्यंत आहे, ठीक आहे. एका बँकेतील एका ठेवीदाराचा जो ठेवींचा विमा आहे मित्रांनो तो कितीपर्यंत आहे मित्रांनो, तर तो असतो 5 लाखापर्यंत. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. DICGC अंतर्गत एका बँकेतील एका ठेवीदारांच्या ठेवीचा विमा 5 लाखापर्यंत असतो मित्रांनो, ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर पुढील प्रश्न बघा 40 नंबरचा प्रश्न. आता 40 नंबरचा प्रश्न बघा, बँकिंगचा शेवटचा प्रश्न चालू आहे. तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे फायनान्शियल इन्क्लुजनचा मुख्य उद्देश काय मित्रांनो, ठीक आहे. म्हणजेच याचा मराठी अर्थ काय होतं मित्रांनो, बघा आपल्याला म्हणता येईल वित्तीय समावेशन किंवा आर्थिक समावेशन, ठीक आहे. आपल्याला असा मराठी अर्थ सांगता येईल. तर आपल्याला इथं तेच विचारलंय मित्रांनो, फायनान्शियल इन्क्लुजनचा मुख्य उद्देश काय आहे मित्रांनो. तर मग आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 1 सर्वांना वित्तीय सेवापर्यंत पोहोच उपलब्ध करून देणं, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. म्हणजेच समाजातील सर्व घटकांना बँक खाते, कर्ज, विमा, पेमेंट आणि इतर वित्तीय सेवा उपलब्ध करून देणे आपल्या सोप्या भाषेमध्ये, ठीक आहे. म्हणजेच आपण याचा अर्थ काय झाला मित्रांनो, थोडक्यात जे पण आता याचा अर्थ झाला मित्रांनो, वित्तीय समावेशन किंवा आर्थिक समावेशनचा मुख्य उद्देश काय. मग याचा मुख्य उद्देश काय मित्रांनो, बँक खाते किंवा आपल्याला इतर जेवढे पण आहेत जे आहेत समाजातील सर्व घटकांना बँक खाते, कर्ज, विमा, पेमेंट आणि इतर वित्तीय सेवा उपलब्ध करून देणे सोप्या भाषेमध्ये, ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर बँका बंद करणे हा तर उलटा उद्देश झाला. चला आता सामान्य ज्ञान व चालू घडामोडीचे प्रश्न आपण बघूयात, ठीक आहे. तर बघा आपल्याला 41 नंबरचा प्रश्न काय दिलाय, जून 2026 पर्यंत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त, ठीक आहे, हे कोण आहेत असा प्रश्न विचारलाय. तर आपल्याला सांगता येईल ज्ञानेश कुमार. कुठे बघा ऑप्शन क्रमांक बी मध्ये उत्तर आपल्याला सांगता येईल. याच्यामध्ये जर म्हटलं तर राजीव कुमार हे माजी आपल्याला सांगता येईल सी आपल्याला, ठीक आहे, होऊन गेलेले हे सर्व होऊन गेलेले त्यांनी, ठीक आहे. यांचं काय इथं संपर्क येत नाही. म्हणजे फक्त ऑप्शन क्रमांक बी ज्ञानेश कुमार हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील 42 नंबरचा प्रश्न बघूयात. बघा आता 42 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, जुलै 2026 मध्ये महाराष्ट्रामध्ये भारत टॅक्सी सेवेचा शुभारंभ कुठे करण्यात आला. इथं महत्वाचा प्रश्न मित्रांनो करंट अफेअरचा, भारत टॅक्सी सेवेचा शुभारंभ कुठे करण्यात आला. तर आपल्याला सांगता येईल नवी मुंबई राष्ट्रीय विमानतळ, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघूयात. आणि याच्या अगोदर जर म्हटलं तर इथं अजून एक राहिलं, जे ज्ञानेश कुमार आहेत ना मित्रांनो, तर यांच्याबद्दल अजून एक महत्वाची माहिती द्यायची राहिली. याच्यामध्ये जर म्हटलं तर यांनी 19 फेब्रुवारी, ठीक आहे, 19 फेब्रुवारी 2025 रोजी पदभार स्वीकारला असं आपल्याला सांगता येईल. आणि सध्याला ते जर म्हटलं तर आपल्याला मुख्य निवडणूक आयुक्त आहेत असं सांगता येईल मित्रांनो. पदभार कधी स्वीकारला, 19 फेब्रुवारी 2025 रोजी, ही गोष्ट लक्षात घ्या. भारत टॅक्सी जर म्हटलं तर शुभारंभ कुठे झाला, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आपल्याला सांगता येईल मित्रांनो, ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर भारत टॅक्सी सेवेचा शुभारंभ आपल्याला सांगितलं नवी मुंबई, ठीक आहे, आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे. आणि कधी आपल्याला जर विचारलं तर संपूर्ण दिनांक जर विचारली तर आपल्याला सांगता येईल 23 जुलै, लेटेस्ट आपल्याला हा प्रश्न मित्रांनो 23 जुलै 2026, ठीक आहे. हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार. चला पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला काय म्हटलेलं आहे, भारताची नॅशनल कोऑपरेशन पॉलिसी कोणत्या वर्षाची आहे. भारताची
आपल्याला नॅशनल कोऑपरेशन पॉलिसी कोणत्या वर्षाची आहे असं विचारलंय, तर 2000 लेटेस्ट 2025 ही आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आता भारताची नवीन नॅशनल कोऑपरेशन पॉलिसी 2025 ही सहकार क्षेत्राच्या विकासासाठी तयार करण्यात आलेली आहे. मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशनच्या अधिकृत संकेतस्थळावरती देखील आपल्याला याची माहिती भेटेल. नॅशनल कोऑपरेशन पॉलिसी 2025 म्हणून नमूद आहे. आणि याच्या अगोदरची जर म्हटलं तर भारताचे पहिले सहकारी धोरण जर म्हटलं तर असं देखील विचारलं जाऊ शकतं की भारताचे पहिले सहकारी धोरण, ठीक आहे, पहिले सहकारी धोरण, तर ते विचारलं पहिलं असं असेल तर आपल्याला काय सांगता येईल मित्रांनो, पहिले असेल तर 2002 हे वर्ष आपल्याला सांगता येईल मित्रांनो. आता इथं भारताची नॅशनल आपल्याला कोऑपरेशन पॉलिसी विचारली लेटेस्ट जर म्हटलं तर 2025 चा उल्लेख करायचा, आणि पहिले जर म्हटलं तर सहकार धोरण आपल्याला 2002 चा उल्लेख करायचा, ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आता जर म्हटलं तर आता पुढे जर म्हटलं तर अजून एक याच्यामध्ये एक राहिलं, केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण त्याच्याच रिलेटेड आहे आपलं सहकार बँकिंग, याच्याच रिलेटेड आहे मित्रांनो. तर बघा, केंद्रीय सहकार मंत्रालय, लक्षात घ्या, केंद्रीय सहकार मंत्रालय, ठीक आहे, याची स्थापना आपल्याला विचारली जाऊ शकते. केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना, तसं आपल्याला या पीडीएफ मध्ये मी डिटेलमध्ये टायपिंग करून दिले, तर आपल्याला सांगता येईल जुलै 2021 मध्ये, ठीक आहे, जुलै 2021 मध्ये झाली. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर पहिले सहकार मंत्री कोण होते असं देखील विचारलं जाऊ शकतं. पहिले सहकार मंत्री तर अमित शहा, ठीक आहे, अमित शहा, या आपल्या प्रश्नाचं तेव्हा योग्य उत्तर असणार आहे. ही अतिशय महत्वाची माहिती मित्रांनो. केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना जुलै 2021, लक्षात घ्या, जुलै 2021. आणि पहिले जर म्हटलं तर पहिले सहकार मंत्री अमित शाह यांचं नाव लक्षात घ्या, ठीक आहे, माननीय अमित शाह यांचं नाव लक्षात घ्या. हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. हा एक पॉईंट राहिला होता जो की मी पुढच्या याच्यामध्ये ऍड करणार होतो क्वेश्चन पेपरमध्ये, परंतु काय अडचण नाही, याच्यामध्ये आपण कव्हर करून टाकला. तर बघा, आता पुढील प्रश्न, 2026 मध्ये ब्रिक्सचे चेअरशिप कोणत्या देशाकडे आहे, अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारला गेला मित्रांनो. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे भारत देश. आपला भारत देशाकडे आहे चेअरशिप असं सांगता येईल 2026 मध्ये, ठीक आहे, 2026 मध्ये. याच्या अगोदर कोणाकडे होते मित्रांनो, ब्राझीलकडे होतं 2025 मध्ये, ठीक आहे. चेअरशिप म्हणजे काय थोडक्यात मित्रांनो, आपण म्हणू शकतो अध्यक्षस्थान, ठीक आहे, अध्यक्षस्थान 2026 मध्ये आता भारताकडे आले मित्रांनो. आपल्याला चालू घडामोडीचा हा एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे, ठीक आहे. ब्राझील कडून इथं आपल्या भारताकडे आले, 2025 मध्ये ब्राझीलकडे होते अध्यक्षस्थान, आता 2026 मध्ये आपल्या भारताकडे आले. आता चीन देश दिलाय मित्रांनो, चीन देश हा सदस्य आहे परंतु अध्यक्षस्थान नाहीये मित्रांनो चीनकडे, ठीक आहे, सध्याला. रशिया देखील जर म्हटलं तर आपल्याला सदस्य आहे परंतु सध्याला त्याच्याकडे अध्यक्ष स्थान नाहीये, ठीक आहे. सध्या भारताकडे अध्यक्ष स्थान आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे. चला पुढे जर म्हटलं तर पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे. जुलै 2026 मध्ये सरकारने कांद्याला जर म्हटलं तर आपल्याला सुधारित एक खरेदी दर तयार केलेला आहे मित्रांनो, ठीक आहे. तर तो किती आहे असं विचारलंय. या सुधारित खरेदी दराला आपण काय म्हणतो, किंमत स्थिरीकरण निधी, ठीक आहे, किंमत स्थिरीकरण निधी. तर हा निधी म्हणजेच आपल्याला खरेदी दर तो किती केलाय तो विचारलाय मित्रांनो. तर ऑप्शन सी, ठीक आहे, 2125 प्रति क्विंटल, ठीक आहे, एवढा केलेला आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर हा कधीपासून, लेटेस्ट जर म्हटलं तर 4 जुलै पासून, ठीक आहे, 4 जुलै 2026 पासून आपल्याला सांगता येईल हा निधी दर आपल्याला सांगता येईल 2125 प्रति क्विंटल केलेला आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि याच्या अगोदर किती होता मित्रांनो, याच्या अगोदर जर म्हटलं तर 1875 वरून, ठीक आहे, 1875 वरून 1875 हा आधीचा दर होता असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. आणि सुमारे याच्यामध्ये किती टक्क्याने वाढ केलेली आहे मित्रांनो असं देखील विचारलं जाऊ शकतो, ते आपल्याला 13% वाढ केलेली आहे मित्रांनो, ठीक आहे. तर हे सर्व महत्त्वाचे असणार आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. चला पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे इथं बघा, आपल्याला याच्यामध्ये आता 46 नंबरचा प्रश्न चालू आहे. तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे PMGKAY, ठीक आहे, PMGKAY अंतर्गत सुधारित दर्जाच्या तांदळाच्या वितरणामुळे अंदाजे किती लाभार्थ्यांना फायदा होणार आहे, ठीक आहे. तर यामध्ये जर म्हटलं तर 80 कोटीपेक्षा अधिक हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. सरकारच्या 2 जुलै, ठीक आहे, सरकारच्या 2 जुलै 2026, ठीक आहे, 2 जुलै 2026 च्या निर्णयानुसार PMGKAY आणि इतर कल्याणकारी योजनांमध्ये सुधारित गुणवत्तेमध्ये तांदूळ दिला जाणार आहे, गुणवत्तेचा तांदूळ दिला जाणार आहे. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर 80 कोटीपेक्षा जास्त किंवा अधिक लाभार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे. तर बघा पुढील प्रश्न, 2026 च्या भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या संदर्भातील थीम कोणता आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर बघा आता लेटेस्ट अपडेटनुसार जे आपल्याला इथं समजलेलं आहे मित्रांनो, तर ही थीम आहे मित्रांनो, ठीक आहे, युवा शक्ती फॉर
विकसित भारत @2047 हा थीम आहे मित्रांनो. आता 14 तारखेला हा व्हिडिओ अपलोड करतोय मित्रांनो. ठीक आहे, 15 तारखेला याच्यामध्ये काही चेंजेस झालं, हाच आहे मित्रांनो, काळजी करू नका. परंतु काय अपडेट आलं त्याच्यामध्ये तर नक्कीच त्याच्यावरती आपण पुढील क्वेश्चन पेपरमध्ये आपण त्याच्याविषयी माहिती बघूयात, किंवा आपल्या ज्या करंट अफेअरच्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये मी अपडेट देऊन टाकेल. बाकी जर म्हटलं तर ऑप्शन 1 दिलेला आहे मित्रांनो, बघा, सबका साथ सबका विकास. तर हे कशा संदर्भात आहे मित्रांनो, हे देखील आपल्याला इथं माहिती असायला पाहिजे मित्रांनो. तर कशा संदर्भात आहे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर सबका साथ सबका विकास हे सरकारचे व्यापक विकासाविषयी घोषवाक्य आहे मित्रांनो. ठीक आहे, व्यापक विकासाविषयी घोषवाक्य असं आपण म्हणू शकतो. डिजिटल इंडिया 2030 हे जर म्हटलं तर डिजिटल विकासाशी संबंधित आहे, आणि स्वच्छ भारत 2047 हे जर म्हटलं तर आपल्याला स्वच्छतेचे विषय आहे ते आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, पुढे बघा, 48 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलाय, 2026 मध्ये BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप. ठीक आहे, BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप भारताच्या कोणत्या शहरामध्ये आयोजित होणार आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आपल्याला सांगता येईल नवी दिल्ली. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला बघा, याच्यामध्ये आपल्याला इथं बघा असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की हे कशाशी संबंधित आहे मित्रांनो. आता आपल्याला सांगता येईल BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप चे जे आयोजन आहे ते नवी दिल्लीमध्ये हे आपल्याला समजून आलं, नवी दिल्लीमध्ये आयोजित केले जाणार आहे असं आपल्याला समजून आलं. परंतु हे कशाशी संबंधित आहे मित्रांनो, तर बॅडमिंटन मधील ही जागतिक पातळीवरील अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आहे. कशाशी संबंधित मित्रांनो, तर बॅडमिंटन मधील आपल्याला सांगता येईल जागतिक पातळीवरील वरील महत्त्वाची एक स्पर्धा आहे मित्रांनो. ठीक आहे, BWF असं देखील विचारलं जाऊ शकतं की हे कशाशी संबंधित आहे, कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर आपल्याला सांगता येईल बॅडमिंटन. ठीक आहे, चला बाकीचे जर म्हटलं तर हे चुकीचे पर्याय आहेत. पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेलं मित्रांनो, 2026 मध्ये फायटर कम्बॅट लीडर, ठीक आहे, म्हणजेच FCL कोर्स पूर्ण करणारी भारतातील पहिली जी महिला आहे ती कोण ठरली आहे, अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. FCL, ठीक आहे, FCL म्हणजे फायटर कम्बॅट लीडर. ठीक आहे, तर मग आपल्या प्रश्नाचं योग्य काय उत्तर असणार आहे, भावना कंठ. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. फायटर कम्बॅट लीडर कोण ठरलेले आहे मित्रांनो, कोर्स पूर्ण करणारी पहिली महिला, तर आपल्याला सांगता येईल भावना कंठ. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर इतर जे पर्याय दिलेले आहेत हे आपल्याला फायटर पायलट आहेत मित्रांनो, जसं की हे पण फायटर पायलट आहेत मित्रांनो. ठीक आहे, ही महिला फायटर पायलट आहे मित्रांनो, परंतु याच्यामध्ये यांचा उल्लेख नाही मित्रांनो. पहिली महिला कोण भरली, भावना कंठ या व्यक्तीचं नाव, या महिलेचं नाव आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. तर बघा पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, भारत इस्रायल मध्ये बिलॅटरल इन्व्हेस्टमेंट ॲग्रीमेंट म्हणजेच BIA, ठीक आहे, 2026 मध्ये कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर तेच आपल्याला क्षेत्र विचारले, तर द्विपक्षीय गुंतवणूक या क्षेत्राशी संबंधित आहे असं आपल्याला सांगता येईल. ऑप्शन क्रमांक A हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आता पुढे जर म्हटलं तर इंग्लिशचे प्रश्न आता आपण बघूयात. इंग्लिशचं जर म्हटलं तर ऑलरेडी स्पष्टीकरण मराठी भाषेमध्ये मी दिलेलं आहे आपल्या टेस्ट सिरीजमध्ये, तरी देखील आपण थोडक्यात इथं बघूयात कशा प्रकारचे काय प्रश्न आलेत. आता इथं जर म्हटलं तर फिल इन द ब्लँक या टाईपचा प्रश्न इथं आलेला आहे मित्रांनो. चला आता त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांनी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा. जे पण प्रश्न मी सोडून घेत आहे त्याची उत्तर तुम्हाला देखील देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता बघा इथं जर म्हटलं तर नेदर, ठीक आहे, नेदर आणि नॉर याच्यामध्ये जर म्हटलं तर वर्बच्या जवळ सब्जेक्ट नुसार येते. ठीक आहे, येथे जर म्हटलं तर जवळचा सब्जेक्ट आपल्याला म्हटलेला आहे, कोणता दिलाय, जवळचा सब्जेक्ट हा दिलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हा प्लुरल आहे मित्रांनो, त्याच्यामुळे जर म्हटलं तर आर योग्य हा पर्याय होईल मित्रांनो, कारण तिथं आर वापरायला लागेल मित्रांनो. स्पष्टीकरण वगैरे तसं आपण आपल्या याच्यामध्ये दिलेलंच आहे, काळजी करू नका. जेव्हा आपली टेस्ट सिरीज तुम्ही लावणार त्याच्यामध्ये मराठी भाषेमध्ये समजून व्यवस्थित सांगितलेलं आहे. पुढे बघा 52 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो, आपल्याला करेक्ट सेंटेन्स इथे निवडायचं होतं मित्रांनो, योग्य उत्तर कोणतं असणार आहे. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला भूतकाळात न घडलेल्या परिस्थितीसाठी आपण म्हणू शकतो, इथं बघा जेवढे पण वाक्य त्याला आपण म्हणू शकतो हॅड प्लस सब्जेक्ट. ठीक आहे, हॅड प्लस सब्जेक्ट प्लस पास्ट आपण म्हणू शकतो, पास्ट वापरतो. ठीक आहे, आणि जर म्हटलं तर परिणामासाठी आपण काय वापरतो, वुड वापरतो. ठीक आहे मित्रांनो, ठीक आहे, तर ते नंतर आपण जर म्हटलं तर किंवा हॅव वापरतो त्याच्यासोबत. ठीक आहे, आणि प्लस V3चं रूप वापरतो मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्याला हे बाकीचे जर म्हटलं तर हे पर्याय चुकीचं ठरते, त्याच्यानंतर हे चुकीचं ठरते, हे चुकीचं ठरते. ऑप्शन क्रमांक B हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. करंट सेंटेन्स आपल्याला ओळखायला सांगितलं होतं मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानुसार आपण इथं ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगू शकतो. पुढे काय आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे, इथं पुन्हा तेच आलाय, त्याच टाईपचा प्रश्न आहे मित्रांनो. आता सिन्स 2020 म्हटलेलं आहे आपल्याला, ऑलरेडी या टाईपचा प्रश्न मागील क्वेश्चन पेपरमध्ये दिला होता. तर बघा 2000 पासून काम सुरू झाले असून ते अजूनही चालू आहे
आहे असा अर्थ होतो मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे जर म्हटलं तर प्रेझेंट परफेक्ट जो टेन्स आहे म्हटलं कंटिन्युअस टेन्स आहे तो योग्य इथं आपल्याला बसणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे बाकीचे सर्व जे टेन्स आहेत ते इथं आपण चुकीचे म्हणू शकतो. जसं की हे चुकीचं आहे मित्रांनो, ऑप्शन बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होत आहे. हे देखील चुकीचं आहे, हे देखील चुकीचं आहे. कारण जी क्रिया आहे 2000 पासून काम करत असून ती अजूनही सुरू आहे असा त्याचा उद्देश होतो. तर लगेच आपल्याला सिन्स याच्यावरतून या शब्दावरतून या प्रश्नाचं उत्तर सांगता येत होतं. ठीक आहे, बाकी बघा 54 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो. इथं एक वाक्य दिलेलं आहे, अ पर्सन हु कॅन यूज बोथ हँड इक्वली वेल इज कॉल्ड. ठीक आहे, आता याचा अर्थ काय होतो मित्रांनो सोप्या भाषेमध्ये, तर याचा असा अर्थ होतो म्हणजे असा आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे, त्याचं योग्य आपल्याला असा एक शब्द निवडायचा, वाक्यासाठी योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. आता वाक्याचा अर्थ आपल्याला समजणं माहिती आहे. याचा अर्थ काय होतो, दोन्ही हातांनी जवळपास दोन्ही हातांनी समान कौशल्य वापरू शकतो, काम करू शकतो अशी व्यक्ती, त्या व्यक्तीला काय म्हणतो. तर हा शब्द तिथे योग्य बसत आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा, पुढील काय दिलेलं आहे मित्रांनो. याचा आपल्याला अर्थ विचारलाय, एक वाक्य दिले त्याचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, आता जर म्हटलं तर हे आजचे काम थांबवणे किंवा आजचा कामाचा जो आहे भाग संपवणे, तर अशा प्रकारचा अर्थ होतो मित्रांनो. ठीक आहे, तर त्याच्यामुळे त्याचं योग्य उत्तर कोणतं बसत आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे, अशा प्रकारचं ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. त्याच्यानंतर पुढे बघा, आपल्याला करेक्ट सेंटेन्स इथे निवडायचं होतं. कोणतं करेक्ट सेंटेन्स आहे बघा, तर याच्यामध्ये जर म्हटलं तर न्यूज, आपण हा शब्द जर बघितला, ठीक आहे, न्यूज हा जर म्हटलं तर आपण इथं याच्यामध्ये बघा इंग्लिशमध्ये पूर्ण पुढे जर म्हटलं तर आपला जेव्हा सिंग्युलर नाव नसतो तेव्हा आपण हा कधी वापरतो मित्रांनो, त्याच्या अगोदर वापरतो. त्यामुळे इज हा योग्य बसतोय तिथे न्यूजच्या पुढे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला न्यूजच्या पुढे इज असायला पाहिजे. तर ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होते. कारण बाकीचे जर म्हटलं तर जेव्हा आपण प्लुरल वाटत असते तेव्हा इंग्लिशमध्ये जर म्हटलं तर आपण याच्यामध्ये सिंग्युलर नाउन म्हणून इज वापरतो न्यूजच्या नंतर. ठीक आहे, त्याच्यामुळे आपलं ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, 57 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे, चेंज इन द पॅसिव्ह वाईज. ठीक आहे, चेंज इन टू पॅसिव्ह वाईज आपल्याला प्रश्न आलेला आहे आणि एक वाक्य दिलेलं आहे. तर योग्य वाक्य पर्याय कोणतं होते मग याचं बघा व्यवस्थित करून. याच्यामध्ये ऍक्टिव्ह वाईज मधील जर म्हटलं तर आपल्याला बघा पीपल स्पीक इंग्लिश, आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर इंग्लिश हे ऑब्जेक्ट आहे. पॉसिव्ह वाईज मध्ये जर म्हटलं तर ऑब्जेक्ट बनते इंग्लिश इज. आता इंग्लिश हे ऑब्जेक्ट आहे तर पॉसिव्ह वाईज मध्ये ते काय सब्जेक्ट बनेल. ठीक आहे, त्याच्यामुळे सब्जेक्ट बनल्यामुळे आपल्याला इंग्लिश इज असं वापरायला पाहिजे तिथे, बरोबर की नाही. त्याच्यामुळे जर म्हटलं तर आपल्याला काय होईल मित्रांनो, वॉज तर नाही होणार. त्याच्यानंतर वॉज कुठे बघा, आता याच्यामध्ये इथं बघा, आता याच्यामध्ये वॉज हे तर होणार नाही, कारण इथं आपल्याला काय वापरायचं मित्रांनो, इथे स्पष्टपणे सांगितलेले आपल्याला इज यायला पाहिजे. तर इथं वॉज आलेलं आहे, इथं हॅज आलंय, इथं डायरेक्टली आलेलंच नाहीये, इथं स्पीक डायरेक्टली सुरू झालेले, म्हणजे ऑप्शन बी इथं बरोबर बसत आहे पॅसिव्ह वाईजचं. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर बघा इनडायरेक्ट स्पीच करायचं होतं मित्रांनो. इनडायरेक्ट स्पीच मध्ये जर विचार केला तर बघा कशा प्रकारचं आपल्याला कोणतं करता येईल. तर याच्यामध्ये रिपोर्टिंग वर्ड सॅड आणि याच्यामध्ये पास्ट टेन मध्ये असल्यामुळे, ठीक आहे, आपण म्हणू शकतो रिपोर्टिंग वर्ड सॅड पास्ट टेन असल्यामुळे याच्यामध्ये हॅव कम्प्लिटेड आणि हॅज, इथं हॅव आहे ना मित्रांनो, हॅव कम्प्लिटेड. आता हॅव कम्प्लिटेडचं जर म्हटलं तर बघा आता प्रत्येक ठिकाणी एक दिलेलं आहे मित्रांनो. आता हॅव कम्प्लिटेड, हॅज कम्प्लिटेड. आता याच्यामध्ये आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचंय, तर इथं आपल्याला सेडचं आपल्याला काय करावं लागेल मग मित्रांनो, हॅव कम्प्लिटेडचं हॅड कम्प्लिटेड करावं लागेल, हॅड कम्प्लिटेड. तर मग हॅड कम्प्लिटेड बघा इथं हॅड कम्प्लिटेड, म्हणजे ऑप्शन क्रमांक याचं काय उत्तर यायला पाहिजे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी उत्तर यायला पाहिजे. कारण इथं पण आहे, इथं पण आहे, परंतु इथं आयचा उल्लेख झालेला आहे मित्रांनो. तर त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी इथे योग्य बसत आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे इंग्लिशचे प्रश्न आहेत मित्रांनो. आपण टेस्ट सिरीजमध्ये स्पष्टीकरण वगैरे दिलेलंच आहे, पण थोडक्यात तुम्हाला रिव्हिजनसाठी इथं सांगत आहे. कारण इंग्लिशचे क्वेश्चन जर म्हटलं तर इंग्लिशच्या क्वेश्चनचं एवढं स्पष्टीकरण व्यवस्थित मला एक्सप्लेन करता येत नाही, त्याच्यामुळे इंग्लिशचे जे क्वेश्चन आहेत ते थोडेसे स्किप केलेले आहेत, बाकी काही नाही. ठीक आहे, बाकी थोडक्यात समजून सांगतोय, बाकी स्पष्टीकरण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये दिलेलंच आहे. ठीक आहे, तर बघा चूज इथं, आता इथं जर म्हटलं तर समानार्थी विरुद्ध ते आपल्याला विचारले जातात. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला याच्यामध्ये बघा आपल्याला काय विचारलंय, विरुद्ध. ठीक आहे, याच्यामध्ये जर म्हटलं तर प्रत्येक याचा अर्थ आपल्याला माहिती इथं असायला पाहिजे. त्याच्यानुसार जर म्हटलं तर याचा अर्थ काय होतो मित्रांनो, याच्यामध्ये निष्काळजी. ठीक आहे, याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला अतिशय काळजीपूर्वक. मग याचा अर्थ आपल्याला जर म्हटलं तर अतिशय काळजीपूर्वक होतो किंवा बारकीने काम करणे असा अर्थ होतो, म्हणजे ध्यानाने काम करणे असं. परंतु त्याच्या विरुद्ध अर्थ काय होतो, निष्काळजीपणे. तर निष्काळजीपणे कोणत्या शब्दाचा अर्थ आहे, तर इथं जर म्हटलं तर
केअरफुल याचा अर्थ काय होतो, समान अर्थ होतो जवळपास, म्हणजे केअरफुल अगदी याने काम करणे, ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ सारखाच होतो. आपल्याला विरुद्धार्थी गवसायचा आहे. बी जर म्हटलं तर हा देखील याच्यामध्ये बसत नाही, तर याचा हा अर्थ होतो, ठीक आहे. कारण याचा अर्थ होतो निष्काळजीपणे, निष्काळजीपणे. आणि याचा काय अर्थ होतो मित्रांनो, काळजीपूर्वक, म्हणजे हा विरुद्धार्थाचा शब्द योग्य बसत आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक सी इथं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होत आहे, ठीक आहे. पुढे पुढे जर म्हटलं तर आपल्याला करेक्ट स्पेलिंग वरती आपल्याला प्रश्न आलेला आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा, योग्य अर्थ शब्द कोणता होईल मित्रांनो. याच्यामध्ये इथं हा प्रश्न चुकीचा आहे, कारण इथं जर म्हटलं तर बघा आपल्याला डबल सी आलेला आहे, हे तर बरोबर आहे, परंतु इथं आपल्याला डबल एम आलेला नाहीये. या शब्दामध्ये डबल सी आणि डबल एम चा उल्लेख होतो, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. तर बघा 61 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिला होता मित्रांनो, URL चे पूर्ण रूप काय, फुल फॉर्म आपल्याला विचारला होता मित्रांनो. URL चा आपल्याला फुल फॉर्म विचारला होता, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 1 युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आता महत्वाचं जर म्हटलं तर आपल्याला थोडक्यात, आता URL म्हणजे इंटरनेटवरील एखाद्या वेब पेज किंवा रिसोर्सचा जो पत्ता आहे तो असतो मित्रांनो URL, ठीक आहे. आणि URL चा फुल फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो मित्रांनो, ठीक आहे. इंटरनेटवरील एखाद्या वेब पेजचा किंवा आपल्याला रिसोर्सचा पत्ता म्हणजे URL आपण समजू शकतो मित्रांनो, ठीक आहे. चला पुढे बघा, 2 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो, आपल्याला DNS दिलेलं आहे मित्रांनो. DNS चे मुख्य कार्य काय हे आपल्याला विचारले. याच्या अगोदर DNS याचा फुल फॉर्म देखील तुम्हाला माहिती असायला पाहिजे, पूर्ण रूप काय आहे ते देखील माहिती असायला पाहिजे. याचा फुल फॉर्म असणार आहे मित्रांनो, डोमेन नेम, आपण म्हणू शकतो डोमेन नेम सिस्टम, ठीक आहे. डोमेन नेम सिस्टम अशा प्रकारचा आपल्याला फुल फॉर्म सांगता येईल मित्रांनो. आणि याचं आपल्याला मुख्य कार्य काय असतं मित्रांनो, जे डोमेन नेम असतं मित्रांनो, तर ते IP ऍड्रेस मध्ये रूपांतर करणे, ठीक आहे. डोमेन नेमचे IP ऍड्रेस मध्ये रूपांतर करणं हे याचं मुख्य कार्य आहे मित्रांनो. आणि याचं जर म्हटलं तर इतर माहिती सांगायची जर म्हटलं तर, डोमेन नेम म्हणजे आपल्याला सांगितलं डोमेन नेम सिस्टम याचा फुल फॉर्म होतो. आणि उदाहरणार्थ जसं की वेबसाईटचे जे नाव आहे संगणकाला समजण्यासाठी जो IP ऍड्रेस असतो त्याच्याशी जोडण्याचं काम हे डोमेन नेमचं असतं मित्रांनो, ठीक आहे. म्हणजे वेबसाईटचं जे पण महत्वाची माहिती आहे मित्रांनो, ठीक आहे, किंवा आपण म्हणू शकतो वेबसाईटचं जे नाव आहे ते संगणकाला समजण्यासाठी त्याच्या IP ऍड्रेसची जोडण्याचं काम हे डोमेन नेमचं असतं मित्रांनो. म्हणजेच डोमेन नेमचे IP ऍड्रेस मध्ये रूपांतर करणे, ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. तर बघा पुढील प्रश्न, OSI मॉडेल मध्ये एकूण किती लेयर्स असतात, महत्वाचा प्रश्न मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 7 लेयर्स असतात. आता मित्रांनो या लेयर कोणकोणत्या, जसं की आपल्याला सांगता येईल फिजिकल, डाटा लिंक, नेटवर्क, ट्रान्सपोर्ट, सीजन, ठीक आहे, त्याच्यानंतर ऍप्लिकेशन्स, अशा प्रकारच्या या 7 लेयर्स असतात मित्रांनो OSI मध्ये, ठीक आहे. OSI मॉडेल मध्ये, ठीक आहे. महत्वाची माहिती ही देखील तुमच्यासाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची असते मित्रांनो. संगणक हा विषय, याच्यावरती 10 प्रश्न विचारले जाणार आहेत, अतिशय सोपे. जरी तुम्ही एकदा दोनदा जरी वाचले, जास्तीत जास्त रिव्हिजन केली, आपल्या नोट्स मध्ये भरपूर काय दिलेले संगणकाचे IMP प्रश्न, तर ते ऍज इट इज प्रश्न तेच रिपीट होत असतात, कॉपी पेस्ट होत असतात मित्रांनो. त्याच्यामुळे संगणक हा जो विषय मित्रांनो स्कोर वाढवण्यासाठी तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता पुढे बघा, पुढील प्रश्न आपल्याला काय दिलाय मित्रांनो, खालीलपैकी व्हॅलेटाईल मेमरी कोणती, महत्वाचं इथं हे समजून घ्या मित्रांनो. व्हॅलेटाईल मेमरी विचारले मित्रांनो, याचा अर्थ काय होतो मित्रांनो, अस्थायी मेमरी, ठीक आहे. अस्थायी मेमरी आपण असं म्हणू शकतो मित्रांनो. तर ती कोणती आहे मित्रांनो, रॅम ही अस्थायी मेमरी आहे. आता रॉम जर म्हटलं तर आपल्याला ही नॉन व्हॅलेटाईल मेमरी मित्रांनो, काय नॉन व्हॅलेटाईल मेमरी ही याच्यामध्ये येते. याच्या व्यतिरिक्त हार्ड डिस्क देखील जर म्हटलं तर नॉन व्हॅलेटाईल मेमरी मध्येच येते. आणि SSD जरी म्हटलं तर आपल्याला नॉन व्हॅलेटाईल मेमरी मध्येच येते. फक्त आपल्याला व्हॅलेटाईल मेमरी कोणती आहे, रॅम, ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. ही असते अस्थायी मेमरी. आणि बाकीच्या नॉन आपल्याला सांगता येईल म्हणजे नॉन व्हॅलेटाईल म्हणजेच या असतात स्थायी मेमरी, ठीक आहे. स्थायी मेमरी हे आपल्याला लक्षात ठेवायचं मित्रांनो. याच्यावरती तुम्हाला इथं कन्फ्युज होऊ शकतो, तुम्हाला प्रश्न येण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो. तर ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, स्थायी, अस्थायी, ठीक आहे. स्थायी मेमरी कोणती आहे मित्रांनो, स्थायी मेमरी जर म्हटलं तर सर्व रॅम, ठीक आहे, रॉम झालं सॉरी, त्याच्यानंतर हार्ड डिस्क, SSD या सर्व स्थायी मेमरी आहेत. फक्त आपल्याला अस्थायी कोणती आहे मित्रांनो, ही आहे रॅम, ठीक आहे. स्पेलिंग मिस्टेक मध्ये आपल्याला इथं प्रश्न चुकवण्याची इथं दाट शक्यता असणार आहे. आणि रॅमला इथं व्हॅलेटाईल मेमरी म्हणतात मित्रांनो, आणि बाकीच्यांना नॉन व्हॅलेटाईल मेमरी म्हणतात, ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे. चला
पुढे बघा, पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो, SQL. ठीक आहे, SQL मध्ये नवीन टेबल तयार करण्यासाठी कोणता कमांड वापरला जातो? महत्वाचा प्रश्न मित्रांनो. तर कोणता कमांड वापरला जातो? क्रिएट. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. बाकी इन्सर्ट जर म्हटलं तर आपल्याला टेबल किंवा जर म्हटलं तर एखादं फाईल किंवा आपल्याला फोटो, इमेज किंवा याच्यामध्ये जर म्हटलं तर लिंक घालण्यासाठी आपण इन्सर्टचा वापर करतो. अपडेट जर म्हटलं तर माहिती जर म्हटलं तर बदलणे. ठीक आहे, याच्यासाठी वापरतो. सिलेक्ट साठी जर म्हटलं तर पाहणे किंवा निवडणे आपण त्यासाठी सिलेक्ट करतो. आता इथं आपल्याला कशामध्ये म्हटलेलं आहे? SQL मध्ये म्हटलेलं आहे. याच्यामध्ये वर्ड मध्ये थोडंसं वेगळं असतं, त्याच्यानंतर पॉवर पॉईंट मध्ये थोडंसं वेगळी माहिती असते. म्हणजे थोडक्यात जे पर्याय आहेत ते सारखेच असतात, परंतु प्रश्न थोडेसे वेगवेगळे विचारले जाऊ शकतात. याच्यामध्ये वर्ड मध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो असाच प्रश्न, त्याच्यानंतर पॉवर पॉईंट, एक्सेल मध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, अशा प्रकारचे आपल्याला वारंवार प्रश्न येत असतात मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो, हा एक महत्वाचा आपल्याला प्रत्येक वेगवेगळ्या परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे, वेगवेगळ्या पद्धतीने कसं ते देखील सांगतो. बघा, इथं आपल्याला काय विचारले मित्रांनो, IP. ठीक आहे, IPv6 विचारले मित्रांनो. IPv6 ऍड्रेसची आपल्याला एकूण लांबी किती बिट्स असते असं विचारले मित्रांनो. एकूण लांबी किती बिट्स असते? तर ती असते मित्रांनो टोटल किती? 128. ठीक आहे, 128 आपल्याला बिट्स असते असं सांगता येईल. ठीक आहे, 128 बिट्स असते असं आपण म्हणू शकतो मित्रांनो. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. कशाची? IPv6 ची असते. असं देखील तुम्हाला प्रश्न विचारला जातो, IPv4 ची आपल्याला किती लांबी असते बिट्स मध्ये? ठीक आहे, तर ती असते 32 मित्रांनो. ती किती असते? 32 बिट्स असते मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. इथे विद्यार्थी कन्फ्युज होतात. जर IPv4 विचारलं, ठीक आहे, तर आपल्याला सांगायचं 32 बिट्स, आणि 6 विचारलं तर आपल्याला सांगायचं 128 बिट्स. ठीक आहे, ही गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, इथं विद्यार्थी कन्फ्युज होतात. चला पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो, बनावट ईमेल वेबसाईट किंवा जी पण वेबसाईट आहे, पासवर्ड किंवा बँकिंगची माहिती चोरण्याचा जो प्रयत्न केला जातो किंवा प्रकार केला जातो त्याला काय म्हणतात? ठीक आहे, तर बनावट ईमेल किंवा वेबसाईटच्या माध्यमाने एखादं जर फ्रॉड करत असेल तर त्याला काय म्हणतात मित्रांनो? फिशिंग म्हणतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर हे जे आपल्याला फॉर्मॅटिंग आहे, तर फॉर्मॅटिंग आपण म्हणू शकतो स्टोरेज किंवा डिव्हाइस फॉर्मॅट करण्यासाठी वापरतात. बाकी याचा अर्थ होतो जे पण प्रोग्राम वगैरे तयार करतात ना, ठीक आहे, कशामध्ये पण आपण सॉफ्टवेअरमध्ये प्रोग्राम तयार करतो तर त्यातील ज्या चुका शोधण्याचं काम आहे तर त्याच्यासाठी हे शब्द वापरला जातो. आणि हा शब्द कशासाठी वापरला जातो? डाटाचे विशिष्ट जे फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला याचा वापर केला जातो. ठीक आहे, बाकी आपल्याला फिशिंग कशाला म्हणतात? जे पण बनावट ईमेल वगैरे असतात, वेबसाईट असतात, त्याच्यामध्ये आपल्याला जी पण माहिती आहे किंवा आपली बँकिंगची माहिती, आपले पैसे वगैरे चोरण्याचा जो प्रकार असतो तर त्याला फिशिंग म्हणतात मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. पुढे बघा, आपल्याला 68 नंबरचा प्रश्न काय दिलेला मित्रांनो, क्लाउड कम्प्युटिंग मध्ये आपल्याला IaaS चे पूर्ण रूप काय असं विचारलेलं मित्रांनो. IaaS चे पूर्ण रूप म्हणजे फुल फॉर्म विचारलेलं मित्रांनो. तर याचा फुल फॉर्म आपल्याला सर्वांनाच माहिती पाहिजे मित्रांनो, इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्व्हिस. ठीक आहे, बघा कुठे आहे? इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्व्हिस. ठीक आहे, इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्व्हिस म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे याचं काम काय आहे मित्रांनो, जसं की सर्व्हिस, स्टोरेज, नेटवर्किंग सारखे जे पण कम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यांना सेवा मिळते याच्यामुळे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला याचं कार्य आपल्याला इथं सांगता येईल मित्रांनो. बाकीचे पर्याय चुकीचे आहेत. तर आपल्याला असं देखील विचारलं जाऊ शकतं की हा कशाचा भाग आहे मित्रांनो, तर हा भाग आहे क्लाउड कम्प्युटिंगचा. हे देखील आपल्याला माहिती इथं असायला पाहिजे. ठीक आहे, याचा फुल फॉर्म इथं विचारलाय तर फुल फॉर्म देखील आपल्याला इथं माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, छोटी छोटी माहिती असते त्याच्याच रिलेटेड आपल्याला प्रश्न थोडासा जर म्हटलं तर वेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. तर थोडीशी माहिती जर एक्स्ट्रा माहिती असली तर कसाही प्रश्न आला तरी तो प्रश्न सोडू शकतो. त्याच्यामुळे आपण आपल्या ज्या टेस्ट आपण या ज्या उपलब्ध करून देतोय टेस्टमध्ये देखील संपूर्ण डिटेलमध्ये माहिती देतोय आणि नोट्समध्ये देखील संपूर्ण स्पष्टीकरण देतोय, जेणेकरून कसाही प्रश्न आला तरी आपला प्रश्न चुकायला नाही पाहिजे. ठीक आहे, पुढे बघा, आपल्याला पुढे जर म्हटलं तर विंडोजमध्ये टास्क मॅनेजर थेट उघडण्यासाठी कोणता शॉर्टकट वापरला जातो? ठीक आहे, विंडोजमध्ये टास्क मॅनेजर उघडण्यासाठी कोणता शॉर्टकट की वापरला जातो? तर आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल. बाकीचे पर्याय इथं चुकीचे आहेत मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न देखील भरपूर वेळेस परीक्षेसाठी रिपीट झालेला आहे. ठीक आहे, आता हा प्रश्न काय आहे मित्रांनो, HTTPS मधील यस मुख्यतः कशाचे घोषक आहे मित्रांनो? म्हणजे यस महत्वाचं, यसचा उद्देश काय आहे किंवा यसचा अर्थ काय आहे याच्यामध्ये? कारण याच्यामध्ये HTTP
हे वेगळं वेगळं असतं आणि त्यानंतर HTTPS हे वेगळं असतं. आता HTTPS याच्यामध्ये जर म्हटलं तर यस मुख्यतः काय असतं मित्रांनो, याचा अर्थ सिक्युअर, म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आणि आपल्याला बहुतेक वेळेस परीक्षेला याचा फुल फॉर्म देखील इथे विचारला जातो. तर याचा फुल फॉर्म काय असणार आहे मित्रांनो, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर. ठीक आहे, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर. ठीक आहे, तर अशा प्रकारचा याचा फुल फॉर्म आहे मित्रांनो. बाकी टायपिंग मध्ये आणि बाकीची इतर माहिती आपल्या टेस्ट मध्ये दिलेली आहे, काळजी करण्याची गरज नाही मित्रांनो. ठीक आहे, आणि याच्यामुळे जर म्हटलं तर जो पण आपला माहिती आहे मित्रांनो, जो डेटा आहे मित्रांनो, तो इन्क्रिप्टेड असतो मित्रांनो. कशामुळे, या HTTPS मुळे. ठीक आहे, अशा प्रकारचा जेव्हा फक्त HTTP राहतं तेव्हा आपला डाटा सिक्युअर असतो का, नाही. परंतु जर म्हटलं तर HTTPS जेव्हा असतं त्याच्यामध्ये जोडलेलं असतं, तर आपला जो पण डेटा आहे मित्रांनो तो इन्क्रिप्टेड असतो मित्रांनो, सिक्युअर असतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला यसचं मुख्यतः आपल्याला विचारलं होतं, तर ते सिक्युअर याचा त्याचा अर्थ आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. गणिताच्या प्रश्नांना आता इथं सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, तर चला थोडंसं जर म्हटलं तर आपण जे पेन आहे त्याची साईज थोडीशी छोटी करूयात, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडून घेता येतील मित्रांनो. तर बघा, आपल्याला पहिला प्रश्न काय दिलेला आहे, ए एक काम 12 दिवसात आणि बी तेच काम 18 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. ठीक आहे, अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आता जर म्हटलं तर अशा प्रकारचा प्रश्न आला, ए आणि बी चं काम दिलेलं असतं आणि एकूण दिवस जर काढायला सांगितलं तर सरळ आपण असं घ्यायचं, एकूण दिवस. ठीक आहे, एकूण दिवस घेतले मित्रांनो, बरोबर ए गुणुले बी आपल्याला भागिले ए प्लस बी हे सूत्रात टाकून टाकले, आपल्याला सोडून टाकायचं मित्रांनो, काहीच अडचण येत नाही मित्रांनो. ठीक आहे, आता हे कसं आपण सोडवणार मित्रांनो. ठीक आहे, आता टोटल जर म्हटलं तर ए चं काम किती आहे 12. ठीक आहे, आणि बी चं काम किती आहे 18. तर आपण डायरेक्टली दिलेल्या किमती इथे टाकून घ्यायच्या. आता ए किती आहे 12, बी किती आहे गुणुले आपण 18 टाकलं. ठीक आहे, त्याच्यानंतर जर म्हटलं तर ए किती आहे 12 प्लस त्याच्यानंतर आता बी 18, फक्त प्लस आणि गुणाकार हे तर लक्षात घ्या. ठीक आहे, आता यांचा जर गुणाकार केला 18 गुणिले 12 तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 216. ठीक आहे, आणि जर म्हटलं तर यांची बेरीज केली तर आपलं उत्तर येतं 30. डायरेक्टली भागाकार दिला मित्रांनो तर आपलं प्रश्नाचं उत्तर येतं बाकी 7.2. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक कोणते बघा, मग ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ए आणि बी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, 7.2 दिवसामध्ये. ठीक आहे, अशा प्रकारचं आपण या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर काढू शकतो. याच्यासाठी ही ट्रिक लगेच हे सूत्र तुम्ही वापरून लगेच काढू शकता. चला पुढील बघा, पुढील प्रश्न काय दिलेला मित्रांनो, 180 मीटर लांबीची रेल्वे 180 मीटर लांबीची रेल्वे 54 किलोमीटर पर तासाने धावत आहे, तर ती एक खांब पूर्णपणे किती वेळामध्ये ओलांडू शकते, अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न आलेला मित्रांनो. तर बघा, आता टोटल जर म्हटलं तर रेल्वेची लांबी दिलेली, जसे की इथपासून तर इथपर्यंत ही रेल्वे आहे मित्रांनो, आणि पुढे हा एक खांब आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हिची टोटल जर म्हटलं तर किती लांबी आहे 180 मीटर, आणि हिचा वेग किती आहे मित्रांनो, आपल्याला वेग दिलेला आहे 54 पर किलो, इथं बघा 54 किलोमीटर पर हवर आपण असं म्हणूयात. ठीक आहे, 54 पर किलोमीटर हवर अशा प्रकारचा वेग दिलाय. आता हा खांब आहे, हा खांब ओलांडण्यासाठी तर 180 मीटरची जी रेल्वे आहे ती पूर्ण इकडे निघून जायला पाहिजे, तर त्याच्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल असं आपल्याला विचारलेलं आहे. आता सर्वप्रथम आपण बघितलं पर्यायामध्ये तर सेकंद मध्ये उत्तर दिलंय मित्रांनो. ठीक आहे, तर आता हे जे आपल्याला 54 किलोमीटर पर हवरचा जो वेग दिलेला आहे, तर तो वेग आपल्याला सर्वप्रथम कशामध्ये करावा लागणार, सेकंड मध्ये कन्वर्ट करावं लागणार. त्याचं सूत्र काय आहे मित्रांनो, सूत्र आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. हे गणिताचे प्रश्न आपल्याला त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन किंवा प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं मित्रांनो. तर त्याचं आपण जे डायरेक्टली सूत्रानुसार काढू शकतो. सूत्रामध्ये आपण करण्यासाठी आपण काय करणार मित्रांनो, किलोमीटर पर हवरला आपण काय करतो मित्रांनो, आपण त्याचे रूपांतर मीटर पर सेकंड मध्ये करतो, आणि मीटर पर सेकंड मध्ये करण्यासाठी आपण कोणतं सूत्र वापरणार, हे 54 आहेत ते तसे, आणि त्याला जर म्हटलं तर गुणाकारात आणि भागाकारात आपण म्हणू शकतो 18 ने आपल्याला 5/8 याने आपल्याला भाग द्यावा लागतो मित्रांनो. ठीक आहे, तेव्हा आपलं रूपांतर कशामध्ये होणार, सेकंड मध्ये होणार. तर आपण डायरेक्टली हे सोडवलं. ठीक आहे, आपण ही अशी देखील मांडणी करू शकतो, 54 गुणाकारात आपण इथं 18/5 असं घेऊ शकतो. तर यांनी आपल्याला जर म्हटलं तर आपल्याला भाग द्यावा लागतो मित्रांनो. ठीक आहे, तर तेव्हा आपलं कसं यामध्ये येणार, आपल्या तासाचं जे रूपांतर आहे ते आपल्याला याच्या सेकंदामध्ये येणार. ठीक आहे, तर हे डायरेक्टली आपण सोडून घेतलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं मग मित्रांनो, आपलं 15 उत्तर येतं डायरेक्टली सोडवल्यानंतर. ठीक आहे, समीकरण सोडवल्यानंतर 15 उत्तर येतं. मग हे कसं काय झालं मित्रांनो, हे झालं मीटर पर सेकंद, आणि हे काय होतं किलोमीटर पर हवर होतं मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, आणि आता हे कशामध्ये आपण केलं, मीटर पर सेकंद मध्ये आपण हे काढलेलं आहे मित्रांनो. आणि रेल्वेची एकूण जर म्हटलं तर किती मीटर लांबी आहे मित्रांनो, तर 180 मीटर लांबी आहे.
तर आता हे सेकंड मध्ये आलं, सेकंड मध्येच आपल्याला उत्तर हवंय. तर आपल्याला आता जास्त काहीच करण्याची गरज नाही. फक्त जे आता आपलं जे सूत्र आहे वेगाचं सूत्र, कारण आपल्याला तेच काढायचंय मित्रांनो. तर वेगाचं जे सूत्र आहे मित्रांनो, आता त्याच्यानुसार आपण ते लगेच काढू शकता. तर बघा आता वेगाचं सूत्र, सॉरी वेळाचं सूत्र काय आहे, वेग नव्हे तर वेळामध्ये अंतर काढायचंय. तर वेळाचं सूत्र काय आहे आपलं, अंतर, ठीक आहे, अंतर आपण भागिले वेग, ठीक आहे, अंतर भागिले वेग हे आपलं सूत्र आहे. अंतर किती आहे मित्रांनो, 180 मीटरचं अंतर आहे, 180 मीटरचं, ठीक आहे. 180 भागिले आता वेग किती काढलेला आहे आपण सेकंद मध्ये, 15 सेकंड मीटर पर सेकंड, ठीक आहे. तर हे 15 आपण आहे तसे लिहिले. आता डायरेक्टली भागाकार केला 180 भागिले 15, तर उत्तर येतं 12 मित्रांनो. तर मग 12 मीटर, 12 हे जे आहे मित्रांनो 12 सेकंड एवढा वेळ लागेल आपल्याला ते खांब पूर्ण ओलांडण्यासाठी, ठीक आहे. तर अशा प्रकारचं आपण इथं हे समजू शकता, ठीक आहे. आता थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं, सर्व व्यवस्थित सांगितलं. सर्वप्रथम आपण काय केलं, हे जे किलोमीटर पर आवर आहे त्याचं मीटर पर सेकंड मध्ये आपल्याला काढून घेतलं, ठीक आहे. ते किती आलं, 15 मीटर पर सेकंड, म्हणजे प्रत्येक जो मीटर आहे मित्रांनो 15 मीटर प्रत्येक सेकंदला ती ओलांडत होती. तर टोटल अंतर जे आहे मित्रांनो 180 मीटरचं अंतर आहे. तर आपलं जे सूत्र आहे, हे जे सूत्र आहे, वेळ बरोबर अंतर भागिले वेग, ठीक आहे. तर अंतर टोटल 180 होतं. वेग जर म्हटलं तर आपण काढलाय 15 मीटर पर सेकंड, ते टाकलं. आणि जर म्हटलं तर आपलं उत्तर आलं 12 सेकंड, ठीक आहे. 12 सेकंदामध्ये तो जो खांब आहे तो ओलांडण्यासाठी तिथं वेळ लागेल मित्रांनो, असं आपण समजू शकतो, ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. अशा प्रकारचे गणिताचे प्रश्न येतात मित्रांनो. थोडंसं डिटेलमध्ये आपण बाकीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचं डिटेलमध्ये सोडवलं, जास्तीत जास्त रिव्हिजन घेतली, तर तुमचं जास्तीत जास्त प्रॅक्टिस इथं होऊन जाईल. तर त्याच्यासाठी तुमचं देखील सपोर्ट इथं असणं गरजेचं असणार आहे. चॅनलला जॉईन व्हा, सबस्क्राईब करा, जी बेल येते तिला क्लिक करा आणि व्हिडिओला लगेच लाईक करा. बहुतेक विद्यार्थी लाईक करत नाही, काही अडचण नाही. तुम्हाला इथं सर्व माहिती मिळणं गरजेचं असतं. झालं तर लाईक देखील करा, सबस्क्राईब देखील करा, ठीक आहे. चला पुढे बघा आपल्याला काय दिलेलं आहे. 4 वर्षापूर्वी ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होते. 8 वर्षानंतर त्यांचे वयाचे गुणोत्तर 5:6 होईल. तर त्यांचे सध्याचे वय किती, असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा मग आपल्याला या प्रश्नाचं उत्तर कसं काढता येईल मित्रांनो. सर्वप्रथम जर म्हटलं तर 4 वर्षापूर्वीचं, म्हणजे 4 वर्षापूर्वीचं जर म्हटलं तर आपण 4 वर्ष घेतलं मित्रांनो, ठीक आहे. 4 वर्षापूर्वीचं जर म्हटलं तर आपण ए व बी चं जर म्हटलं तर हे घेतलं, ठीक आहे. ए आणि बी चं गुणोत्तर किती होतं मित्रांनो, 3:4 होतं, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर 8 वर्षानंतरचं, ठीक आहे, 8 वर्ष नंतरचं ए व बी चं किती होतं मित्रांनो, किती दिलेलं आहे मित्रांनो. इथं आपल्याला बघा, एक मिनिट, ए आणि बी चं आपल्याला 5:6, ठीक आहे, 5:6 दिलेलं आहे मित्रांनो. आता इथे फरक कितीचा आहे मित्रांनो, जसे की 4 वर्षा आधीच दिलेलं आहे मित्रांनो, 4 वर्षा पूर्वीचं म्हणजे आधीचं, म्हणजे मायनस मध्ये येईल. आणि त्यानंतर 8 वर्ष नंतरचं. तर यांच्यामध्ये फरक किती झालेला आहे मित्रांनो, 3. इथं एचं वय पहिले जे 3 होतं त्याच्यानंतर 5 झालं. इथं 2चा फरक आपल्याला बघण्यासाठी भेटत आहे. त्याच्यानंतर 4 वरून 6 झालं. इथं देखील 2चा फरक आपल्याला इथं बघण्यासाठी भेटत आहे मित्रांनो, ठीक आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला थोडक्यात काढण्यासाठी आपण काय करणार, पहिले आपल्याला जे 4 वर्ष पूर्वी आणि 8 वर्ष नंतर यांचं आपण टोटल वर्ष काढून घेणार. म्हणजे 4 वर्ष पुढे, त्या 4 वर्ष मागे आणि 8 वर्ष पुढे, प्लस किती झालं मित्रांनो, 12 वर्ष झालं, बरोबर की नाही. हे पुढं आणि मागचं जे आपलं महत्वाचं जे आहे ते आपण काढून घेतलं. टोटल 12 वर्ष झाले. आता 12 वर्ष आणि यांचा फरक किती होतोय मित्रांनो, यांच्यामध्ये फरक कितीचा आहे, 2चा फरक आहे. तर मग आपण या फरकाने याला भागून घेणार. 12 भागिले 2 किती उत्तर आलं आपलं, 6, ठीक आहे. 6 आपलं या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आलं. मग हे 6 वर्षाचा फरक आपल्याला इथं मध्ये भेटत आहे मित्रांनो. 6 वर्षाचा फरक भेटलाय. तर लगेच आता आपण 4 वर्षापूर्वीचं जे वय आहे ते काढू शकतो. जसे की एचं 4 वर्षाचं पूर्वीचं वय, 4 वर्षापूर्वीचं वय होतं एचं 3, त्याचं आपल्याला वय काढायचंय मित्रांनो. तर आपल्याला लगेच 6 ने इथं गुणायचं. गुणल्यानंतर लगेच आपलं प्रश्नाचं उत्तर आलं 18 वर्ष, ठीक आहे. 18 वर्ष हे कधीच आहे मित्रांनो, 4 वर्षापूर्वीचं वय, ठीक आहे. बीचं देखील आपण त्याच प्रकारे काढू शकतो. बीचं जर म्हटलं तर किती वय होतं मित्रांनो, 4 होतं. 4 गुणिले 6, तर आपलं प्रश्नाचं उत्तर आलं 24, ठीक आहे. 24 हे आपलं प्रश्नाचं उत्तर आलं, ठीक आहे. ए बीचं आपल्याला 4 वर्षापूर्वीचं वय इथं लगेच भेटलेलं आहे मित्रांनो, 18 व 24 वर्ष, ठीक आहे. परंतु तुम्हाला काय विचारलंय, तर त्यांचे आजचं वय विचारलंय. आता आजचं वय काढायचंय, ते आपल्याला कसं काढायचं, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला प्लस करायचंय. कारण ऑलरेडी आपल्याला 4 वर्षापूर्वीचं वय भेटलंय. तर आजचं वय काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जेवढं पण आहे ते प्लस करावं लागणार की नाही. जसे की आपल्याला 4 वर्षापूर्वीचं वय काढायचं, म्हणजे 4 वर्षापूर्वीचं भेटलेलं आहे. तर 4 वर्षाचं नंतरचं काढण्यासाठी आपल्याला, म्हणजे आजचं वय काढण्यासाठी त्याच्यामध्ये 4 वर्ष ऍड करावं लागतील. जसं की एचं आजचं जर म्हटलं तर 4 वर्षापूर्वीचं 18 वर्ष आहे, त्याच्यामध्ये प्लस 4 केले
तर आपलं ते उत्तर काय येतं मित्रांनो 22 वर्ष. हे काय झालं आजचं वय. त्याच्यानंतर बी चं वय जर काढलं तर जर म्हटलं तर 24 वर्ष आहे, त्याच्यामध्ये +4 केलं तर झालं 28. हे काय झालं मित्रांनो त्यांचं आजचं वय झालं, आजचं वय. आणि असा प्रश्न असता की 8 वर्षानंतरचं वय, 8 वर्षानंतरचं वय आपल्याला काढायला सांगितलं असतं, तर याच्यामध्ये अजून 8 आपण प्लस केले असते, ते 8 वर्षानंतरचं वय लगेच आलं असतं. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात समजून घ्या आपण काय केलं. हे गुणोत्तर आहे, त्याचा फरक आपण काय बघितला, 2-2चा फरक आहे. टोटल वर्ष मागील आणि पुढील हे आपल्याला इथं करून घेतलं. याची बेरीज किती येते, 4 वर्ष अगोदर 8 वर्षानंतर 12 येतं. यांतील फरक किती येतो, 2 वर्ष. मग यांचे भागाकार केला, आलं किती 6 उत्तर. 6 उत्तर आल्यानंतर आपल्याला समजून आलं याचं टोटल फरक किती येतोय 6. म्हणजे आपल्याला जर म्हटलं तर 4 वर्षापूर्वीचं काढायचं असेल तर त्याला गुणाकार करावा लागेल. म्हणजे 3 गुणिले 6 केलं तर 18 वर्ष. हे 4 वर्षापूर्वीचं याचं 18चं वर्ष, याचं 18 वर्ष झालं. आणि बीचं 4 वर्षा आधीचं जे पूर्वीचं जे वय त्याला गुणाकार केला तर 24 वर्ष आलं. आता हे आपल्याला 4 वर्षापूर्वीचं वय होतं, आजचं काढायचं असेल तर +4 करावं लागेल, कारण 4 वर्षापूर्वीचं वय आजचं काढायचं असेल तर आपल्याला 4 प्लस करावं लागतील. प्लस प्लस केले तर आपलं उत्तर आलं 22. ठीक आहे, आणि 28. ए आणि बी चं वय किती, 22 आणि 28 आलं. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. जर 8 वर्षानंतरचं काढायचं असतं तर त्याच्यामध्ये अजून 8 प्लस केले असते, त्याच्यानंतर लगेच 8 वर्षानंतरचं वय आपल्याला तिथं भेटलं असतं. तर या पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडू शकता. तशा 2-3 पद्धती मी इथं स्पष्टीकरणाच्या जे आपलं नोट्स देतोय स्पष्टीकरणामध्ये, तर त्याच्यामध्ये मी ऍड करण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून कोणत्याही पद्धतीने तुम्ही सोडू शकता. ठीक आहे, तर चला पुढील प्रश्न. तर बघा पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे. एका मिश्रणात दूध व पाणी, दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर किती दिलेलं आहे मित्रांनो, 5:2 आहे. तर त्यामध्ये 14 लिटर पाणी वाढवल्यावर ते गुणोत्तर किती झालं मित्रांनो, 5:4 झालं. तर सुरुवातीचं जर म्हटलं तर मिश्रणाचे एकूण प्रमाण किती होतं ते आपल्याला विचारलं. व्यवस्थित समजून घ्या. आता एका मिश्रणामध्ये दुधाचं जे आपल्याला प्रमाण दिलेलं आहे 5:2 दिलंय, त्याच्यामध्ये 14 लिटर पाणी वाढवल्यावरती त्याचं गुणोत्तर किती झालं, 5:4. म्हणजे आपल्याला थोडक्यात जर म्हटलं तर सर्वप्रथम सुरुवातीचं घेऊयात. सुरुवातीचं आपण म्हणूयात, इथं सुरुवातीचं जे दूध आहे, दूध आणि पाणी. ठीक आहे, दूध व पाणी यांचं किती आहे मित्रांनो, 5:2. बरोबर की नाही, 5:2 हे गुणोत्तर आहे. त्याच्यानंतर जर म्हटलं तर पाणी घातल्यानंतर, पाणी वाढवल्यानंतर आपण म्हणूयात, त्याच्यामध्ये आता दूध आणि पाणी, पुन्हा दूध आणि पाणी, पाणी वाढवल्यानंतर त्याचं गुणोत्तर किती झालं, 5:4. बरोबर की नाही. म्हणजे इथं वाढलंय काय मित्रांनो, 2 वरतून हे 4 झालं. म्हणजे पाण्याची इथं आपल्याला घनता वाढलेली बघण्यासाठी भेटत आहे. म्हणजे ते 2 वरतून 4 झाले. म्हणजे आता हेच आपल्याला 2 ने वाढले, किती, 2 ने वाढले, इथं आपल्याला समजून येते. मग त्याच्यावरतूनच आपल्याला लगेच इथं आपल्याला उत्तर काढता येईल. किती पाणी वाढवलं, त्याच्यामध्ये किती पाणी घातल्यानंतर 2 ने वाढले मित्रांनो, 14 लिटर. ठीक आहे, मग सरळ सरळ आपण जर म्हटलं तर आपण इथं 14 ने इथं भाग देणार, 14/2. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं 7. मग इथं 7चा फरक आपल्याला लगेच समजून येते. हा 7 लिटरचा इथं फरक आहे. ठीक आहे, 7 लिटरचा फरक इथं आपल्याला लगेच समजून येत आहे. परंतु आपल्याला काय म्हटलेलं आहे, मिश्रणाचे एकूण प्रमाण किती, कोणतं सुरुवातीचं मिश्रणाचं आपल्याला एकूण प्रमाण विचारले. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीचं आपल्याला मिश्रण यांची आपल्याला टोटल बेरीज करावं लागेल. सुरुवातीचं मिश्रण किती होतं, याच्यामध्ये दूध किती होतं, दूध होतं 5, प्लस त्याच्यामध्ये पाणी किती होतं, ते होतं 2. ठीक आहे, असं मग यांची बेरीज किती, तर हे पण 7 येते. 5 + 2 7 आले. आता टोटल जर म्हटलं तर फरक देखील 7 आलाय आणि बेरीज देखील 7 आले. तर मग आपल्याला फक्त यांचं टोटल आपल्याला काढायचंय, एकूण मिश्रण ते सुरुवातीचं काढायचंय. तर 7 × 7 केलं आपण, तर 7 7 49. तर टोटल 49 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. समजून घ्या मित्रांनो कसं केलं. मित्रांनो सुरुवातीचं दूध आणि पाणी यांचं जर म्हटलं तर आपल्याला इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर पाणी वाढवल्यानंतर आपल्याला त्याचं जे आहे ते मांडणी केली. ठीक आहे, त्याच्यानंतर कितीचा फरक दिसत आहे मित्रांनो, इथं 2 ने वाढल्याचा फरक दिसत आहे. परंतु हे वाढलं कधी मित्रांनो, जेव्हा 14 लिटर पाणी वाढवल्यानंतर. मग 14 लिटर पाणी वाढवलं, त्याच्यामुळे डायरेक्टली 2 ने इथं आपण भाग देऊन टाकला, तर 7 लिटर वाढलं हे आपल्याला समजून येते. आता त्याच्यानुसार जर म्हटलं तर आपल्याला सुरुवातीचं काढायचं, सुरुवातीचं काढण्यासाठी दूध आणि जे दूध पाणी आहे त्याचं जे पण आपल्याला प्रमाण दिलं त्याची बेरीज केली, 7 आलं. आणि 7 × 7 जे पण आपल्याला आता लेटेस्ट आलेलं आहे 7 लिटर ते वाढतंय, तर त्याच्यानुसार आपण डायरेक्टली त्यांची गुणाकार केला आणि 7 × 7 49. तर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आलं. तर या स्वरूपानुसार सोडू शकता किंवा आपण सूत्राच्या नुसार देखील सोडू शकता. ठीक आहे, प्रत्येकाची थोडीशी पद्धत वेगळी असते, त्याच्यानुसार तुम्हाला जसं समजेल तसं व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करायचा. पुढे बघा, पुढे 75 नंबरचा प्रश्न. 10,000 रकमेवर वार्षिक 10% दराने 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याज आकारले जाते. तर आपल्याला पुढे काय म्हटलेलं आहे, चक्रवाढ व्याज किती होईल अशा प्रकारचं. आता फक्त आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं मित्रांनो. डायरेक्ट सूत्र टाका, सूत्रामध्ये आपण किमती टाका, किमतीनुसार डायरेक्ट काढू शकता, किंवा जर म्हटलं तर आपण स्टेप बाय स्टेप नुसार काढलं तरी चालेल. आता इथं बघा सूत्र काय आहे मित्रांनो, ए बरोबर आपण पी
प्लस 1 प्लस जो पण आपला रेशो असेल किंवा आपला पर्सेंटेज असतील ते, त्याच्यानंतर 100 आणि जेवढं पण वर्ष असेल म्हणजे वर्षासाठी घेतलेलं असेल ते एन आपण इथं धरणार. हे आपलं सूत्र आहे मित्रांनो. किमती लगेच टाकू. हे आहे तसंच आपण इथं टाकला. टोटल जर म्हटलं तर किती रक्कम आहे मित्रांनो, पी म्हणजे आपण 10,000 इथं रक्कम टाकली. त्याच्यानंतर हे गुणाकारात असणार. एक आहे तसा प्लस आर. आर म्हणजे टोटल किती आपल्याला किती टक्के व्याजाने मित्रांनो म्हटलेलं आहे, तर 10%ने. 10% आपण इथं घेतले. 100 होते तसेच आपण केले. आणि किती दिवसांसाठी, किती वर्षासाठी, तर 2 वर्षासाठी. तर 2 वर्ष होते ते आपण इथं टाकून घेतले. सूत्रार्थ आहे तशा किमती टाकून घेतल्या मित्रांनो. आपल्याला व्याज काढायचं इथं ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे याची किंमत इथं आपण टाकलेली नाहीये मित्रांनो. ठीक आहे. आता इथं आपल्याला काय महत्वाचं असणार आहे मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला बघा त्याच्या अगोदर आपल्याला इथं किंमत काढावं लागणार आहे. कशाची? टोटल याची ही किंमत काढावं लागणार आहे. टोटल. ठीक आहे. तर आपल्याला हे टोटल काढल्यानंतर आपल्याला त्याच्यातून काय मायनस करायचे, एकूण जी रक्कम होती ती मायनस करायची. तर सूत्रानुसार आपल्याला टोटल तर निघेल. टोटल म्हणजे एकूण व्याजासोबत किती रक्कम होते ती निघणार जेव्हा आपण हे समीकरण सोडवणार. व्याजासोबत जेवढी रक्कम होते ती आपल्याला ही निघणार हे समीकरण सोडवल्यानंतर. परंतु एकूण रक्कमेमधून आपल्याला जी पहिली रक्कम होती ती आपल्याला मायनस करावं लागणार. तेव्हाच आपले जे 10% दराने 2 वर्षाचं जे चक्रवाढ व्याज आहे ते आपल्याला भेटणार. बरोबर की नाही? तर चला हे सोडून घेऊयात. 1000 होते तसेच 10,000 होते तसेच आपण ते ठेवले. ठीक आहे. गुणाकारात आता ही जर प्रक्रिया जर म्हटलं तर आपण जर 10 प्लस 1 इथं 11 झाले, इथं स्क्वेअर दिले. आपण आपल्या सोप्या भाषेमध्ये इथं 11 होते तसेच, आणि इथं जर म्हटलं तर 10चा वर्ग किती, 100. तर 100 ऐवजी आपण इथं वर्गमुळात ते वर्ग काढून टाकला त्याच्यामुळे, किंवा कंस काढून टाकला आपण असं म्हणूयात. हे 2 वेळेस ही आपण क्रिया घेतली आपल्याला सोपं जाण्यासाठी. ठीक आहे. 10 प्लस 11 आणि हा वर्ग होता त्याच्यामुळे हे 2 वेळेस घेतलं. 10चा वर्ग आपण इथं फक्त 10 घेतले 100 ऐवजी. ठीक आहे. आपल्याला समीकरण सोपं जाण्यासाठी सोडवण्यासाठी डायरेक्टली तुम्हाला असं सोडवायचं असेल असं सोडू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे. आता हे आपल्याला डायरेक्टली सोडवायचं मित्रांनो. आपण हे डायरेक्टली आपल्या याच्यानुसार सोडू शकता. प्रत्येक विद्यार्थी त्याच्यानुसार सोडू शकता. तर मग आपण जर म्हटलं तर सोपं केलेलं तर हे डायरेक्टली शून्यकडे झाले. इथं हा शून्यकडे झाला, हा शून्यकडे झाला, दोन्ही गेले. आता राहिलं काय मित्रांनो, 100 गुणुले 11 गुणुले 11. तर यांची टोटल जर म्हटलं तो गुणाकार केला तर आपला गुणाकार काय येतो मित्रांनो, 12,100 रुपीज. ठीक आहे. 12,100 रुपीज. सांगितल्याप्रमाणे या सूत्राप्रमाणे आपण टोटल एकत्रित किती होतं ते काढलेलं आहे मित्रांनो. टोटल जर म्हटलं तर आपली रक्कम पण आणि व्याज पण ते एकत्रित किती झालंय, 12,100 रुपीज मित्रांनो. आता जर म्हटलं तर आपल्याला व्याज जर काढायचं असेल मित्रांनो, व्याज एकूण काढायचंय तर व्याजचं सूत्र काय आहे मग, आपण म्हणू शकतो रास. म्हणजे टोटल जर म्हटलं तर आपण म्हणू शकतो टोटल आलेली रक्कम रास प्लस मुद्दल किती होती. ठीक आहे. मुद्दल. ठीक आहे. तर प्लस नव्हे तर मग आपल्याला काढायचं म्हणजे मायनस करावं लागेल. ठीक आहे. याच्यामधून मायनस करावं लागेल. ठीक आहे. रास प्लस मुद्दल आपण असं म्हणू शकतो. म्हणजे व्याज बरोबर रास मायनस मुद्दल. मग आपल्याला टोटल जर म्हटलं तर रास किती आलेले मित्रांनो, 12,100. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला मुद्दल किती होती, मायनस 10,000. ठीक आहे. 10,000 टाकली. तर हे जर म्हटलं तर मायनस केलं तर आपले 1,200 आपल्याकडे शिल्लक राहिले. ठीक आहे. तर हे काय झालं मग, व्याज झालं मित्रांनो. ठीक आहे. अशा प्रकारचं समजून घ्या. सूत्रामध्ये टोटल आपण सूत्रामध्ये किमती टाकल्या ज्या होत्या त्या टोटल सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर टोटल आपल्याला व्याजासोबत रकमेसोबत म्हणजे जी पण मुद्दल होती, जे पण रक्कम होती त्याच्यासोबत एकूण आपलं जेवढं पण म्हणजे व्याज झालेलं आहे 2 वर्षामध्ये ती टोटल आपल्याकडे इथं रक्कम आलेली आहे. परंतु आपल्याला फक्त व्याज काढायचं होतं. ठीक आहे. व्याज किती झालेलं आहे, तर मग एकूण रकमेमध्ये आपण ही जी पण टोटल मुद्दल आली आहे ती मायनस केली. तर मग आपल्याला फक्त व्याज इथं भेटलेलं आहे. टोटल कधी कधी रक्कम देखील विचारलेली असते तर मग फक्त आपल्याला इथपर्यंत सोडावं लागलं असतं. ठीक आहे. इथपर्यंतच आपल्याला ते सोडावं लागलं असतं. तर प्रश्नानुसार आपल्याला ते करायचं होतं. ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. आता हे बाकीचे सर्व काढून टाकूयात जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. पुढे बघा आपल्याला म्हटलेलं आहे आपल्याला म्हटलेलं आहे एका वर्गात रियाचा क्रमांक वरून 17वा आहे आणि खालून 24वा आहे. त्या वर्गात एकूण किती विद्यार्थ्यांची संख्या आहे. आता वरून 17वा खालून 24वा म्हणजे प्लस 24, आणि परंतु रिया तर एकदाच आहे म्हणजे आपल्याला रिया त्याच्यातून मायनस करावी लागणार. याच्यातून एक मायनस अशा स्वरूपामध्ये. हे का केलं मित्रांनो, जसं की रिया इकडून जर म्हटलं तर ही रिया इथं बसलेली आहे. ठीक आहे. इकडून जर म्हटलं तर वरतून तिचा 17वा क्रमांक आहे आणि इकडून जर म्हटलं तर तिचा 24वा क्रमांक आहे. ठीक आहे. परंतु इकडून 24वा म्हणजे त्याच्यात रिया पण पकडली, इकडून 17वा म्हणजे त्याच्यात रिया पण पकडली. परंतु रिया इथं 2 वेळेस पकडली, परंतु रिया आहे एकच व्यक्ती त्याच्यामुळे एक इथं मायनस केला. म्हणजे 17 प्लस 24 किती होतात मित्रांनो, 17 प्लस 24 केल्यानंतर बघा 17 प्लस 24 आपले 41 होतात मित्रांनो. 41. त्याच्यात ही एक रिया मायनस केली म्हणजे 40. टोटल मग किती मुली आहेत,
40, ठीक आहे, किंवा किती विद्यार्थी आहेत ते 40 विद्यार्थी आहेत मित्रांनो. जेवढे पण दिले त्यांची प्लस करायची, त्याच्यामध्ये एक विद्यार्थी मायनस करायचा, कारण तो एकच वेळेस पकडलेला असतो. ठीक आहे, समजून आलं. चला पुढील प्रश्न. पुढे बघा, 77 नंबरचा प्रश्न आपला चालू आहे मित्रांनो. खालील अक्षर अंक मालिकेमधील पुढील पद कोणते येईल ते आपल्याला विचारलेलं आहे. अंकमाला, अक्षरमाला याच्यावरती 100% प्रश्न तुम्हाला विचारला जाणार. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला इथं ए पासून सी आलेलं आहे. फक्त आपल्याला अक्षराचं घेऊयात. त्याच्यानंतर ए पासून सी पासून एफ आलाय, जे पासून ए पासून जे आलेलं आहे. तर पुढे कोणतं येईल? आता इथं काय केलेलं आहे मित्रांनो, जसे की ए पासून सी आला म्हणजे प्लस बी सी प्लस 2 केलंय. त्याच्यानंतर पुन्हा पुढे काय केलंय, प्लस 3 केलंय, आणि त्याच्यानंतर पुढे प्लस आपल्याला 4 केलंय. अशा प्रकारचं म्हणजे ए पासून जे पर्यंत 4. आता आपल्याला पुढे काय करावं लागेल, प्लस 5 करावं लागेल मित्रांनो. तर मग जे पासून प्लस 5 केल्यानंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं, ओ येतं मित्रांनो. पहिले आपल्याला जर म्हटलं तर अक्षर आलेलं आहे. ठीक आहे. आता याचा विचार करूयात. 1 पासून 4 आले, 4 पासून 9 आले, 9 पासून 16 आले, तर 16 पासून पुढे काय येईल. तर आता 1 पासून जर म्हटलं तर 4 आलेत, म्हणजे 1 चा वर्ग घेतलेला इथं. त्याच्यानंतर 2 चा वर्ग घेतला 4, 1 चा वर्ग 1च येतो मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 चा वर्ग घेतला 4. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 चा वर्ग घेतलेला आहे मित्रांनो 9. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 चा वर्ग घेतलेला आहे 16. तर आता आपल्याला 5 चा वर्ग इथं घ्यावा लागेल. 5 चा वर्ग 25, म्हणजे इथं 25 येईल. म्हणजे ओ 25 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न. पुढे बघा 78 नंबरचा प्रश्न. हा बी चा भाऊ आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे म्हटलेलं आहे बी ही सी ची बहीण आहे. त्याच्यानंतर सी हा डी चा वडील आहे. तर आपल्याला ए चे डीशी नाते काय आपल्याला विचारले. ठीक आहे. तर हे कसं सोडू शकता मित्रांनो, बघा जसं की ए जो आहे मित्रांनो, हा ए घेतला. हा जर म्हटलं तर हा बी चा भाऊ आहे. ठीक आहे. इथं आपण जर म्हटलं तर इथे भाऊ असं म्हणूया. ठीक आहे. हा बी चा भाऊ आहे, अशा प्रकारचं घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला काय काय म्हटलेलं आहे, बी ही सी ची बहीण आहे. जसं की बी ही सी ची बहीण आहे, आपण असं घेऊयात. बी ही सी ची बहीण. ठीक आहे, बहीण. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. याच्यावरतून काय समजून येतं, हे तिघ एकमेकांचे बहीण भाऊ आहेत. बहीण भाऊ आपण असं म्हणूयात, बहीण भाऊ आहेत. कारण ए हा बी चा भाऊ आहे आणि बी ही सी ची बहीण आहे, म्हणजे तिघ एकमेकांचे बहीण भाऊ आहेत असं म्हणता येईल. आता इथे काय झालेलं मित्रांनो, सी हा डी चा वडील आहे. सी हा म्हणजे हा एक पुरुष आहे मित्रांनो. सी हा डी चा वडील आहे, अशा प्रकारचं आपल्याला इथं म्हटलेलं आहे. सी हा डी चा वडील आहे. ठीक आहे. तर आपल्याला ए आणि डी ची नातं इथं आपल्याला हे काय असेल ते आपल्याला विचारलेलं आहे. आता सी हा डी चा वडील असेल, हे सगळे एकमेकांचे भाऊ आहेत. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू शकतो, वडिलांचा, आता हे जे आहेत ना, वडिलांचा भाऊ म्हणजेच आपला कोण लागतो, वडिलांचा भाऊ म्हणजेच आपला कोण लागतो, आपला लागतो नाना. ठीक आहे. काही ठिकाणी जर म्हटलं तर नाना, किंवा आपण काही ठिकाणी त्याला काय म्हणतो, काका. ठीक आहे. म्हणजे काका ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नामध्ये इथं योग्य उत्तर असणार आहे. काय, किंवा आपण असं देखील म्हणतो चुलता वगैरे, त्या वेगळ्या पद्धतीने विचार केला तर, म्हणजे थोडक्यात वडिलांचा भाऊ म्हणजेच काका, अशा प्रकारचं आपण इथं म्हणू शकतो. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा. 1 जानेवारी 2026 हा गुरुवार असेल तर आपल्याला 31 जानेवारी 2026 कोणता वार असेल असं विचारलेलं आहे. 1 जानेवारी 2026 हा गुरुवार असेल तर 31 जानेवारी 2026 ला कोणता वार असेल. आता 1 जानेवारी 2026 पासून 31 जानेवारी पर्यंत जर विचार केला तर आपल्याला मध्ये किती दिवस होतात मित्रांनो, 1 जानेवारी सोडला तिथून पुढे जर म्हटलं तर 30 दिवस होतात. तर आपल्याला 1 जानेवारीला गुरुवार होता, तर 31 जानेवारीला कोणता वार असेल मित्रांनो ते काढायचंय. तर मग इथे आपण असं करू शकतो मित्रांनो. बघा आता याच्यामध्ये थोडक्यात जर म्हटलं तर आता मध्ये 30 दिवसांचा गॅप आहे. आता 30 दिवस म्हणजे आपण प्रत्येक वार मोजत बसले तर आपल्याला खूप वेळ लागेल. आपण काय करूयात, डायरेक्टली जर म्हटलं तर आठवडा कितीचा, तो 7चा. तर आपण काय करणार, 30 ला भाग देणार 7नी, बरोबर की नाही. 30 ला भाग दिला 7नी, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर किती उरते मित्रांनो, 2 येते. ठीक आहे. म्हणजे उरले 2 वार, म्हणजे बाकी 7 कट झाले आणि उरले 2 वार. ठीक आहे. मग 2च वार फक्त आपल्याला पुढे सरकवायचे आहेत मित्रांनो. 2 वार म्हणजे पहिला की तो कोणता होता, गुरुवार. मग झाला शुक्रवार आणि शनिवार, म्हणजे दोन्ही पुढे जर म्हटलं तर शनिवार येतो. म्हणजे 31 जानेवारी 2026 ला शनिवार असेल मित्रांनो. कोणता वार, शनिवार. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. थोडक्यात समजून घ्या, टोटल 30 वार उरतात. आठवडा असतो 7 दिवसांचा. 30 ला 7ने भाग दिला, 2 उरले म्हणजे ते 2 पुढचे वार उरले, पुढे 2 वार उरतात. तर ते 2 वार डायरेक्टली पुढे आपण सरकवले तर आपलं शनिवार हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर येते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा 80 नंबरचा प्रश्न मित्रांनो. घड्याळात 4 वाजून 20 मिनिटांनी तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधील लहान कोण
कितीचा असेल अशा प्रकारचा. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर टोटल जर म्हटलं तर आपल्याला हे व्यवस्थित लगेच आपल्याला समजून येतं, एवढं सोडवण्याची पण गरज नाही. थोडं आपण जरी माइंडमध्ये जरी विचार केला तरी समजून येतं. आता 20 मिनिटाचं जर म्हटलं तर 20 मिनिट जेव्हा काटा पुढे जातो तेव्हा कोण कितीचा असतो 120 अंशाचा मित्रांनो. ठीक आहे. आता जर म्हटलं तर 4 वाजताचा जो काटा तास काटा आहे मित्रांनो, याच्यामध्ये जर म्हटलं तर 120 अंशाचा कोन घेतला, परंतु यांच्यामधील आपल्याला कोण विचारलाय. यांच्यामधील कोण काढण्यासाठी जर म्हटलं तर हे जे घड्याळ असतं मित्रांनो, याच्यामध्ये जर म्हटलं तर हे आपल्याला काढून घेतलं तर याच्यामध्ये ज्या लाईनी छोट्या लाईनी असतात त्याच्यामध्ये 0.5 चा गॅप असतो. किती 0.5 चा गॅप असतो. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर टोटल आपल्याला 0.5 चा गॅप असल्यामुळे 20 मिनिटे आपल्याला ते 4 वाजून 20 मिनिटं म्हटलेलं आहे. ठीक आहे. 4 वाजून 20 मिनिटं म्हणजे आपल्याला 0.5 न जर याला गुणाकार केला, ठीक आहे, 20 गुणिले याच्यामध्ये आपण करू शकतो 20 गुणिले 0.5. ठीक आहे. म्हणजे आपल्याला मधला जो गॅप आहे तास काटा आणि मिनिट काटा याचा गॅप आपल्याला भेटेल इथं 10 इथं आपल्याला भेटतोय. ठीक आहे. इथं आपल्याला 10 अंश भेटते मित्रांनो. ठीक आहे. आता हा जो गॅप भेटलेला आहे मित्रांनो, हा कशामध्ये ऍड होणार आहे मित्रांनो, हा होणार तास काट्यामध्ये. म्हणजे 120 प्लस हे 10 इथे ऍड होणार. टोटल मग तास काटा याच्यामध्ये आपल्याला फरक किती भेटतोय, किती अंशाचा आपल्याला फरक भेटतोय, तर आपल्याला 130 अंशाचा फरक भेटतोय. आणि मिनिट काटा जर म्हटलं तर 120 आहे, तर मग हे मायनस केलं त्याच्यामधून तर मग भेटतंय 10 अंश. म्हणजे 10 अंशाचा आपल्याला इथं कोण आहे सगळ्यात लहान आपल्याला इथं सांगता येईल. ठीक आहे. म्हणजे बघा कुठे ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. इथून आपले मराठीचे प्रश्न सुरू झालेले आहेत. तर बघा मराठीचे प्रश्न कसे आलेत मित्रांनो. आता यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला प्रश्न काय दिलाय. पहिला प्रश्न, देवालय या शब्दामध्ये आपल्याला या शब्दाची आपल्याला कोणती संधी आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. देवालय या शब्दाची संधी कोणती येईल. गुण संधी दिलाय, वृद्ध संधी दिलाय, सुवर्ण दीर्घ संधी दिलाय, व्यंजन संधी दिलाय. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर इथे अर्थ कसा होतो मित्रांनो, देव प्लस आलय. ठीक आहे. इथे अर्थ होतो देव प्लस आलय. ठीक आहे. याच्यामुळे जर म्हटलं तर आपल्याला येते ठीक आहे, देव आणि इथं प्लस आ असं आलंय म्हणजे बरोबर आ असा उल्लेख होतो. ठीक आहे. बदल होतो. त्याच्यामुळे इथं काय असं जेव्हा प्लस आ आणि त्याच्यानंतर त्याचं काय होतं आ, तर तेव्हा आपली सुवर्ण संधी येते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आता गुण संधी कधी येते मित्रांनो, वेगळ्या स्वर संयोग येतात. ठीक आहे. म्हणजे वेगवेगळे स्वर येतात तेव्हा. ठीक आहे. वृद्ध संधी जर म्हटलं तर आपण वेगळा स्वर बदल होतो तेव्हाच येते. ठीक आहे. त्याच्यानंतर जर म्हटलं तर व्यंजन जर म्हटलं तर व्यंजनांच्या संयोगाशी संबंधित असतं तेव्हा आपण व्यंजन संधी येते असं म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचा आहे, हा शब्द कोणता समास आहे असं ओळखायला सांगितलेलं आहे. यथाशक्ती शब्दाचा समास. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला बघा वेगवेगळे दिलेले आहेत तर कोणत्या याच्यामध्ये येईल. आता यथाशक्ती म्हणजे शक्तीनुसार आपण असं म्हणू शकतो. शक्तीनुसार. ठीक आहे. शक्तीनुसार असा याचा उल्लेख होतो. तर शक्तीनुसार येथे पहिला शब्द अव्यय असून अपूर्ण शब्दाचा उपयोग अव्ययाप्रमाणे होतो असं म्हणू आपण इथं. त्याच्यामुळे अव्ययी भाव समाज इथं येतो मित्रांनो. ठीक आहे. व्यवस्थित समजून घ्या. यथाशक्ती म्हणजे शक्तीनुसार. ठीक आहे. येथे पहिला शब्द अव्यय असून संपूर्ण शब्दाचा जो उपयोग आहे अव्ययाप्रमाणे झालेला आहे मित्रांनो. त्याच्यामुळे अव्यय भाव समाज इथं आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. आणि बाकीचे जे पर्याय आहेत मित्रांनो, जसे की द्वंद्व जर म्हटलं तर दोन्ही पदांचा समान महत्व असतं तेव्हा द्वंद्व आपण म्हणू शकतो द्वंद्व आला असतं मित्रांनो. त्याच्यानंतर बहुद्वी आले मित्रांनो. बहुद्वी केव्हा येतं, अन्य व्यक्ती किंवा वस्तूचा बोध झालेला असतो. अन्य व्यक्ती, आता वाक्यामध्ये अन्य व्यक्ती किंवा अन्य वस्तूचा बोध झालाय तेव्हा येते. त्याच्यानंतर कर्णधारय जर म्हटलं तर विशेष किंवा विशेष संबंध, ठीक आहे, तेव्हा कर्णधारय येत असतं. ठीक आहे. त्याच्यामुळे हे तिनांचं हे जे आहेत पर्याय ते चुकलेले आहेत. फक्त आपल्याला अव्ययभाव समाज हे बरोबर आहे. पुढे बघा, महादेव या शब्दातील समास ओळखा. महादेव शब्दातील, आता इथे जर म्हटलं तर महादेव म्हणजे महान देव. ठीक आहे. महादेव म्हणजे महान देव असं इथं अर्थ होतो. महा हे देव चे विशेषण आहे. आपण म्हणू शकतो जसं की महा हे देवचे विशेषण आहे. कोणत्या शब्दाचे, देव या शब्दाचे विशेषण आहे असं म्हणू शकतो. त्याच्यामुळे आता जस्ट तुम्हाला सांगितलं अशा प्रकारचं जेव्हा येत असतं तेव्हा कर्णधारय समास लागत असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. द्विगु कधी लागत असतो मित्रांनो, संख्यावाचक शब्दांशी संबंधित. द्विगु समास कधी लागत असतो मित्रांनो, आपण म्हणू शकतो द्विगु समास जेव्हा संख्यावाचक शब्दातील संबंधित असेल तेव्हा. अव्यय भाव जस्ट सांगितलं, अव्यय प्राधान असते तेव्हा. आणि द्विगु जर म्हटलं तर दोन जे समान पदांचा समुच्चय असतो तेव्हा लागत असतो. त्याच्यामुळे हे बाकीचे पर्याय होत नाही. त्याच्यानंतर पुढे 84 नंबरचा,
नाकी येऊ आणणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ. नाकी नऊ आणणे, सॉरी हा रिपीट झालेला आहे मित्रांनो, मागील क्वेश्चन पेपर देखील मध्ये देखील हा आलेला होता. फार त्रास देण्याचा असं याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे, बाकीचे चुकीचे अर्थ आहेत. चला पुढील प्रश्न. पुढील अति तिथे माती या म्हणीचा अर्थ सर्वांनाच माहिती आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा 86 नंबरचं. आता जर म्हटलं तर आपल्याला कोणत्या प्रकारचे वाक्य प्रकार आपल्याला विचारलाय. राम बाजारात गेला आणि श्याम घरी आला, याचं कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. आता या वाक्यामध्ये दोन स्वतंत्र वाक्य, राम बाजारात गेला आणि श्याम घरी आला, हे दोन वाक्य वेगवेगळे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर ही दोन वाक्य आणि या शब्दांना इथं जोडलेली आहेत मित्रांनो, त्याच्यामुळे संयुक्त वाक्य आहे असं आपण म्हणू शकतो. आता केवळ वाक्य केव्हा येतं मित्रांनो, जेव्हा एकच मुख्य विधान असते तेव्हा इथं असतं. आणि मिश्र वाक्य जर म्हटलं तर एक मुख्य आणि एक गौण्य उपवाक्य असते तेव्हा येत असतं. आणि उद्गारवाचक आपल्याला माहिती आहे, उद्गारवाचक चिन्ह आल्यानंतर उद्गारवाचक वाक्य आहेत हे आपल्याला समजून येतं. त्याच्यानंतर रामाने आंबा खाला या वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखायला आलेला आहे मित्रांनो. आता बघा याच्यामध्ये रामाने आंबा खाल्ला मध्ये आंबा हे कर्म आहे. काय आंबा हे काय आहे, हे कर्म आहे असं आपण म्हणूयात. ठीक आहे, आता याच्यामध्ये कर्म असून क्रियापद जर म्हटलं तर आपण कोणतं मग क्रियापद खाल्ला. आपण खाल्ल्याची क्रिया झाली, क्रियापद झालं. त्याच्यामुळे हे जे कर्म आहे, कर्माच्या आपण म्हणू शकतो हे कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे किंवा लिंग वचनानुसार आलेले आहे. कारण रामाने आंबा खाल्ला जर म्हटलं तर, आता जर म्हटलं तर एखाद्या मुलगी असती जसे की सीताने केळी खाल्ली, तर तिथं लिंग वचनानुसार थोडा बदल होतो, म्हणून ते कर्मणी प्रयोगामध्ये येतं मित्रांनो. ठीक आहे, कर्मणी सॉरी इथं 2 नंबरचं ऑप्शन बरोबर असणार आहे. कर्तरी केव्हा येतं, क्रियापद कर्त्यानुसार असते, क्रियापद कर्त्यानुसार असते तेव्हा कर्तरी येतं. आणि भावे केव्हा येतं मित्रांनो, कर्ता किंवा कर्मणीपेक्षा क्रियेचा भाव प्रधान असतो तेव्हा. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हे प्रश्न इथं येत नाही मित्रांनो. बाकी ऑप्शन 2 हे बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढील 88 नंबरचा प्रश्न. तो काल बाजारात गेला होता, तो काल बाजारात गेला होता या वाक्यातील काळ कोणता, काळ ओळखायला सांगितलेला आहे. आता इथे जर म्हटलं तर तो काल बाजारात गेला होता, याच्यामध्ये गेला होता. ठीक आहे, ह्याच्यामध्ये गेला होता. ठीक आहे, असं जर म्हटलं तर या क्रियापदावरतून भूतकाळातील जी पूर्ण झालेली क्रिया व्यक्त होते, पूर्ण झालेली, कारण तो काल बाजारात गेला होता असं म्हणजे पूर्ण जी आहे क्रिया होऊन गेलेली आहे मित्रांनो. त्याच्यामुळे पूर्ण भूतकाळाचं हे वाक्य मित्रांनो. अपूर्ण क्रिया दाखवलेली आहे का भूतकाळामध्ये, नाही, त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण भूतकाळाचं वाक्य. आता साधा भूतकाळ जर म्हटलं तर इथं बघा, तो बाजारात गेला असं जेव्हा वाक्य असतं तेव्हा साधा भूतकाळामध्ये वाक्य असतं, साधा भूतकाळ, तो बाजारात गेला. आणि अपूर्ण भूतकाळामध्ये कसं असतं, तो बाजारात जात होता. अपूर्ण भूतकाळाचं वाक्य हे आपण तेव्हा म्हटलो असतं. वर्तमान जर म्हटलं तर सध्याची क्रिया. आता इथं आपल्याला तो काल बाजारात गेला होता, क्रिया पूर्ण झाली, पूर्ण भूतकाळाचं वाक्य. साधं जर म्हटलं तर तो बाजारात गेला हे वाक्य असतं तर झालं असतं. अपूर्ण भूतकाळ तो बाजारात जात होता असं असतं तर मग तेव्हा ते आलं असतं, बरोबर की नाही. चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्न 89चा बघा. स्वातंत्र्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता. स्वातंत्र्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता आपल्याला विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण काय सांगू शकतो, मुक्तता. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढील जर म्हटलं तर आपल्याला एक शब्द दिलेला आहे त्याचा समानार्थी शब्द, तर या शब्दाचा योग्य समानार्थी उत्कृष्ट होतो मित्रांनो. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होत आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे टोटल आपण आता बाकीचे सर्व प्रश्न बघितलेले आहेत मित्रांनो. आता प्रश्न कोणते राहिले सोडवायचे बघा. गणित बुद्धिमत्तेचे, हे गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न पुढील भागामध्ये सोडून घेऊयात. गणिताचे सांगितल्याप्रमाणे थोडेसे जेवढी लेवल आपली पदवीची लेवल आहे त्याच्यानुसार थोडेसे अवघड प्रश्न मी इथे टाकलेले आहेत, त्याच्यामुळे थोडासा जास्त टायमिंग लागेल स्पष्टीकरण देण्यासाठी, त्याच्यामुळे ते मागे ठेवलेत. आणि बाकी जर म्हटलं तर संगणकाचे प्रश्न आहे मीडियम लेवलचे, जे की आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत, तेच ऍड केलेत मित्रांनो. ठीक आहे, बाकी आपला टेस्ट सोडवायला सुरुवात करा. टेस्टमध्ये खूप महत्वाचे IMP प्रश्न, इतर माहिती ऍड केली, जेणेकरून जास्तीत जास्त तुमची रिव्हिजन होणार आहे. तर चला, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर लगेच जॉईन व्हा. सबस्क्राईब करून जी बिल येते तिलाही क्लिक करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिला जॉईन व्हा. टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली त्यालाही जॉईन व्हा. सर्व अपडेट तिथं भेटून जातील. आणि ज्या बाकी आपल्या नोट्स आहेत त्या सर्व आपल्याला जॉईन करायच्या आहेत, त्या खूप महत्त्वाच्या असणार आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.